वागीशाद्या सुमनस सर्वार्थानाम् उपक्रमे यन्नत्वा कृतकृत्यास्य स्तन्नमामि गजाननम्। सरस्वत्यै नमो यस्याः प्रसादात् पुण्यकर्मभिः बुद्धिदर्पणसंक्रान्तं जगदध्यक्षमीक्षते। ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शांती शांती शांती। आज आपल्या सगळ्या वैद्यवर्गाबरोबर थोडासा अभ्यास वाटून खाऊ खाण्याची संधी दिल्याबद्दल सगळ्यात प्रथम मी प्रतिष्ठानच्या सर्व वैद्यमित्रांना धन्यवाद देते। माझी नव्यानेच ओळख मला विधस मुळे झाली। मला विधस आठवतो तो माझ्या स्कूटरवर समोर उभा राहून हट्टाने माझ्याबरोबर फिरायला येणारा अगदी छोटा असलेला, आणि आज त्याचं कामाचं स्वरूप बघताना खरंच खूप आनंद होतो। तर माझी जी काही त्यांनी ओळख करून दिली त्यातला खरा भाग एवढाच आहे की सुदैवाने अकारण अहेतुक कृपा ईश्वर करतो, त्यामुळे खूप मोठ्या गुरुजनांचं आयुष्यामध्ये एक घबाड योग म्हणतात तसा योगिनी नाव असल्यामुळे एक घबाड योग मिळाला, एवढाच त्या ओळखीतला महत्त्वाचा भाग आहे। अकॅडमिक क्षेत्रात काम करत असताना काही कागद आणि काही गोष्टी जमा कराव्या लागतात, बाकीच्या त्या गोष्टींना तितकासा काही अर्थ नाही। आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत, साने सरांनी खरं मला थोडासा वेगळा विषय सुचवला होता, जो त्यांच्या स्वतःच्याही जिव्हाळ्याचा आहे आणि गेली काही 25-30 वर्ष सुमारे अभ्यासाचा आहे, रसशास्त्र। पण त्यातल्या भैषज्य कल्पना विषयातल्या आहाराविषयी सध्या पोस्ट ग्रॅज्युएटच्या करिक्युलमच्या वेळेला थोडं काम चालू असताना काही संदर्भ ग्रंथातले हे खूप चांगले वाटले। मग तो खाऊ सगळ्यांच्या बरोबर आपण वाटून खाऊया असं त्यावेळेला चाललेल्या अभ्यासामुळे वाटून गेलं। कार्यक्रमाच्या शेवटी निमंत्रितांना साक्षात्कार होईलच की आपण पुढच्या वेळेपासून अभ्यासाला आता सुरुवात केलेल्या बालक मंडळींना बोलवायला नको, आणि बाकीच्या सगळ्यांनाही साक्षात्कार होईलच की ठीक आहे आपण खूप मोठ्या आशा घेऊन आलो होतो पण सहनशीलता वाढली, हरकत नाही। मला स्वतःला अभ्यास करायची संधी मिळाली हा त्यातल्या आनंदाचा भाग आहे, आणि तो आनंद मी मनमुरात गेली काही दिवस याची तयारी करताना अनुभवलेला आहे। आपण सगळेजण 3 स्तरावर जगत असतो, आधी भौतिक, आधी दैविक आणि आध्यात्मिक। सगळं आयुष्य आपलं जे आहे या 3 स्तरावरचं आहे। तेव्हा आयुर्वेदातला जो प्रत्येक विचार आहे तोही जर आपण बारकाईने बघितलं तर या 3 स्तरांमधनच प्रत्येक विचारात आधिक्याने कुठला भाग असेल, पण या 3 अंगांनी परिपूर्ण झाल्यापासून आयुर्वेदाची काही स्वस्थवृत्तातली बाब असेल किंवा विकारप्रशमनातली बाब असेल ती पुढे जात नाही। याला आहार विचारही अजिबातच अपवाद नाही। आज आपण इथे त्यातला आधिदैविक आणि आध्यात्मिक भाग बघू शकणार आहोत असं नाहीये, म्हणून सुरुवातीला आपल्या पाकशास्त्राची देवता अन्नपूर्णा, जिच्याकडे साक्षात महादेव सुद्धा ओम भवती भिक्षांदेही म्हणतात, आणि आनंदाचे मोदक आनंदाने खाणारा त्यांचंच जे लेकरू आहे गणपती, त्यांची सुरुवातीला आधिदैविक या स्वरूपातली एक आठवण ठेवूया, आणि जास्तीत जास्त आपण याच्यात आता आधिभौतिक भागाकडेच चर्चेला वळतो आहोत। कारण आत्ताच्या काळाची गरज किंवा आपण ज्याचे उपचार करू शकणार आहोत आत्ता आणि ज्याचा प्रचार प्रसार आहे, तर तो भागात विचारात घेता जास्ती करून आपण द्रव्यभूत भागाचा विचार करणार आहोत। गुणभूत किंवा त्याच्या सूक्ष्म भागाचा विचार आजच्या कदाचित चर्चेच्या क्षेत्रामध्ये येणार नाही। तेव्हा आजच्या आपल्या या कार्यक्रमाचं जे काही आपल्या पुढे एक ताट वाढायचा प्रयत्न आहे त्याचा मेनू काय आहे असा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये आपल्याला आपल्या ग्रंथातले जे विखुरलेले संदर्भ आहेत आहारातलेच तेच एकत्रित बघायचे। द्रव्यतः, गुणतः, कर्मतः, संस्कारतः ज्या वेगवेगळ्या आहारातल्या कल्पना आहेत, नुसता आहार विचार असं न म्हणता याला आहार योजना असं एक नाव एका व्हॉलेंटियर मुलीकडूनच आलं, ते छान वाटलं मला, ज्यांनी थोडंसं याच्या कंपायलेशनला माझ्या विनंतीवरनं मदत केली होती, मृण्मयी यशश्री
आकांक्षा आणि वृषाली यांनी थोडीशी मदत केली होती याच्या संकलनासाठी. पण ते संकलन एवढं मोठं होतं की या वेळेत मावणार नाही म्हणून त्यातलं काही बरंचसं वापरताच नाही आलं. पण त्यांनी सुचवलं हे नाव ते खूप यथार्थ होतं, आयुर्वेदी आहार योजना. तर जिथे युक्तिप्रमाणाचा विचार केला गेला आहे अशा बहुकारण योगजान असा जो भाग आहे, तर किती आपल्याला आहाराच्या बाबतीत घटकांचा विचार करायला लागतो. याच्यात माझ्या स्वतःच्या पदरचं काही नाही. मूळ कच्चा माल आणून दिल्यानंतर घरच्या गृहिणींनी कोंड्याचा मांडा करावा. इथे कोंडा नसून साक्षात आचार्यांनी दिलेली जी वचनं आहेत ती इतकी मौलिक आहेत, तेव्हा मूळ कच्चा मालच इतका छान आहे. त्यामुळे त्याचा मी सुगृहिणी असो नसो, मूळ ग्रंथातले संदर्भच आपल्याला खूप काही पोषण देऊन जाणार आहेत वैचारिक. तेव्हा आहार योजना या अर्थाने विचार करत असताना आहार्य पदार्थांचे औषधी गुणधर्म, रोगाचे हेतू म्हणून जे आहारातले गुणात्मक किंवा द्रव्यात्मक पदार्थांचा विचार आलेला आहे तो, चिकित्सेमध्ये आहार द्रव्यांच्या द्वारे केली गेलेली चिकित्सा आणि औषधी सिद्ध आहार असं आपण जर थोडक्यात याचं वर्गीकरण करायचा प्रयत्न केला तर या सगळ्या घटकातून आपल्याला आहार्य द्रव्यांचा विचार करायला लागतो. आपण मगाशी म्हटलं तसं आपण द्रव्यतः विचार हा जास्ती करणार आहोत. माझा काही याच्यामध्ये अगदी खूप प्रगाढ अभ्यास आहे असं माझं मुळीच म्हणणं नाही. अनेक कार्यक्रमांना आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मी हजर नसते. याचं जे महत्त्वाचं कारण आहे की माझ्या अगाध अज्ञानाची मला पूर्ण जाणीव आहे. तेव्हा मौनम विभूषणम असं जे काही सांगितलेलं आहे या श्लोकामध्ये, विशेषतः मौनम विभूषणम अज्ञकायाः, तर त्यामुळे ते मौन धारण करून बसणं हे शहाणपणाचं असतं. फक्त आज जरा थोडासा त्याला अपवाद करावा लागलेला आहे. मग जर आपण अपवाद करतच आहोत तर ती जी पुस्तकातली विद्या आहे ती आपण मस्तकात धारण करून जर इतरांशी त्याचं वाटप करायचे हस्तक बनवू शकलो तर तो फक्त हा प्राथमिक प्रयत्न आहे. आणि अन्नदान आणि विद्यादान या ज्या अतिमहत्त्वाच्या गोष्टी आहेत तर त्याच्यात आपण कुठेतरी एक आपला खारीचा वाटा उचलावा एवढाच याच्यामध्ये हेतू आहे. कोणतीही गोष्ट पुढच्या सगळ्या एक तासाभरातल्या चर्चेमध्ये नवीन नाही. आपल्या सगळ्यांना याच्याही पेक्षा तपशील जास्ती माहिती असणार आहेत. आपल्या आयुर्वेद शास्त्राचा जो भाग आहे तो शास्त्र, विद्या, तंत्र आणि कला या चारही माध्यमातून आपण जर समजून घ्यायचा प्रयत्न केला नाही तर मला असं वाटतं कुठेतरी त्याला अपूर्णता राहील. आज पूर्ण म्हटलं की शुद्ध आयुर्वेद असा शब्द लगेचच त्याचा एक अविनाभाव संबंध झाल्यासारखा झालेला आहे. पण मला असं थोडंसं वाटतं की एक अजून नवीन टर्म, आजच्या याच्या टर्म कॉइन करणे असा जो शब्द वापरला जातो त्याच्यामध्ये पूर्ण आयुर्वेद असा सुद्धा एक आपण ॲड करावं का असं माझ्या मनात परवा विचार करून गेला की शुद्ध आयुर्वेदमध्ये अशुद्ध असं आहे का अस्तित्वामध्ये. म्हणजे पुढे जाऊन असं जेव्हा म्हणतात द्वैतामध्ये द्वैत असा शब्द म्हणायची गरजच नाही कारण दुसरं काही अस्तित्वातच नाही आहे, तर मग त्याच चर्चा कशाला करायची, नाहीच आहे काही, तर अद्वैत द्वैत असे शब्दच येणार नाहीत. तसं शुद्ध आणि अशुद्ध असे शब्दांची आवश्यकता नाही. अशी जर आयुर्वेदाची परिस्थिती असेल तशीच अपूर्ण आणि पूर्ण याची तो जो काही आपण त्याला लावणारा विशेषणाचा भाग आहे तो आपल्या कार्यासाठी किंवा आपल्या ज्ञानासाठी असणार आहे. तेव्हा आज मी तिला जर फक्त ग्रंथातल्या वेगवेगळ्या औषधांचा यशस्वीपणे वेगवेगळ्या रुग्णांवरचा वापर अशा आतुरस्य विकार प्रशमनम या अंगावर आपला फोकस जास्ती होत असेल तर स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणमची ही अतिशय तीव्रतेने आपल्याला प्रॅक्टिस करायला पाहिजे. आपण ती करत नाही असं म्हणायचं नाही आहे, पण त्याचा सार्वजनिक भाग अशा अर्थाने आपल्याला काही जास्ती प्रयत्न आहाराच्या माध्यमातून 3 उपस्तंभातला हा महत्त्वाचा उपस्तंभ आहे आणि ज्याला महाभैषज्य असं म्हटलेलं आहे. तर भेषम नाम रोगभयम जयती इति भेषज असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा हा महाभैषज्य आहार जो आहे तो रोगाच्या भीतीचा समूळ नाश करणारे आणि कोणी आजारीच पडणार नाहीये. मग आपण सगळ्यांनी काय करायचं असा प्रश्न आपोआपच सुटलेला असणार आहे. तर असं होणार नाही आपल्याला सगळ्यांना माहिती, पण हे एक मोठं स्वप्न आहे. मोठं स्वप्न बघायला काही हरकत नाही. स्वास्थ्यानुवृत्ती आणि स्वस्थस्य ऊर्जस्कर आयुष्कर अशा प्रकारची रसायन चिकित्सा करणं हा भाग तरीही शिल्लक राहतो आपल्याकडे, असं कधीच होणार नाही आहे. तर तेव्हा या स्वास्थ्य रक्षणाचा विचार हा पॉझिटिव्हली आपल्याला नक्की करता येईल. आज जगावर जेव्हा फार्मसी राज्य करते असं आपल्याला करोनाच्या काळात नक्की लक्षात आलेलं आहे की मॉडर्न मेडिसिनमध्ये फार्मसीज या नसलेल्या विकारांच्या परिभाषा निर्माण करून
नसलेले त्याचे पॅरामीटर्स फिक्स करून कशाला हाय ब्लड प्रेशर म्हणायचं, कशाला कॅन्सर म्हणायचं, कशाला डायबिटीज झालाय म्हणायचं, याचे नॉर्म्स हे जे अनावश्यक रीतीने प्रस्थापित करायचे आणि रुग्णांना ड्रग डिपेंडंट करायचं, हा जो काही एक कावेबाजपणाच आहे हा जगासमोर आलेलाच आहे, बरोबर. तेव्हा कमीत कमी पद्धतीने औषधं घ्यायला रुग्णाला लागणं हा जो आयुर्वेदातला भाग आहे. अद्रव्य चिकित्सा रोजच्या दैनंदिन आहार विहारातनी जी काही आपल्याला स्वास्थ्यानुवृत्ती ठेवायची आहे, तेव्हा आहार विहार आचार आणि विचार या चतुसूत्रीसाठी आयुर्वेदाने जो प्रयत्न केलेला आहे, मला असं वाटतं आज जगासमोर ही बाजू झपाट्याने समोर मांडण्यासाठी एक क्रांतीची वेळ किंवा आयुर्वेदाला जो अनुकूल काळ आलेला आहे तो या अर्थाने आपल्याला पुन्हा एकदा जो कॉइन करायचा शब्द असतो जो एनकॅश करायची, आर्थिक अर्थाने म्हणायचं नाही मला, ती संधी साधणे, या अर्थाने प्रत्यक्षात आणणे, या अर्थाने मला वाटतं आत्ताचा काळ हा सुवर्ण काळ आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपलं शरीर हे अन्नापासून बनलेलं आहे. सृष्टीच्या उत्पत्तीपासून तस्माद वा एतस्माद आत्मनः आकाश संभूतः, आकाशात वायू, वायोरग्नी, अग्नेरापः, आद्भ्यः पृथ्वी, पृथ्वीभ्यः औषधी, औषधीभ्यः अन्नम आणि अन्नात पुरुषः. म्हणून हा अन्नरसमय जो पुरुष आहे आणि पुढे जाऊन आपल्या शास्त्रांनी उपनिषदांनी सुद्धा मनाचंही अन्नमयत्व सांगितलं. तेव्हा आहार शुद्ध सत्व शुद्धी इथपर्यंतचा जर विचार आपल्याला आज प्रत्यक्षात आणायचा असेल तर स्थूल शरीराच्या दृष्टिकोनातून आणि सूक्ष्म शरीराच्या दृष्टिकोनातून आहाराच्या विचारांचं महत्त्व आहे ते अनन्यसाधारण आहे. तेव्हा या सगळ्या दृष्टिकोनातनं आयुर्वेदातल्या आहार योजनेचा आपल्याला विचार करायचा आहे. यातला अद्रव्यभूत असा जो आहार, आहारा शब्दाची संस्कृत व्युत्पत्ती सगळ्यांना माहिती आहे, आहारीयते इति आहारा, कुठूनही ग्रहण करायचंय, म्हणजे माझ्या सगळ्या इंद्रियातनं मी बाहेरनं जे काही विषय ग्रहण करणार आहे, बुद्धीने जे वैचारिक ग्रहण करणार आहे, ज्ञानग्रहण करणार आहे, तोही एका अर्थाने आहारच आहे. आपण आत्ता त्या आहाराचा विचार बाजूला ठेवलेला आहे. खरं तर तो माझ्यासाठी एक खूप छान चर्चेचा विषय, अभ्यासाचा विषय झाला असता, पण आत्ता आपण द्रव्यभूत आहाराचा विचार करणार आहोत. तेव्हा न्यूट्रिशन, आहार आणि पोषण असे आज आधुनिक शास्त्रात वेगळे शब्द वापरले जातात, फूड अँड न्यूट्रिशन. तेव्हा पोषणाचा विचार एका अद्वैत वेदांताच्या दृष्टिकोनातनं सोलचं काही पोषण बिषणाची गरज नाही आहे, त्या अर्थाने न्यूट्रिशन फॉर सोल असे शब्द. पण आपण इथे चेतनाधिकृत पुरुष आणि जो चिकित्साधिकृत पुरुष या अर्थाने आत्मेंद्रिय मनोर्थानाम अशा अर्थाने जो जीवात्मा असा म्हणून भाग घेतलेला आहे, त्या अर्थाने असा विचार करू शकतो. या अद्रव्यभूत आधी दैव किंवा आध्यात्मिक क्षेत्राचा आपण विचार करणार नाही आहोत, तर आत्ता आपण त्रयोपस्तंभातल्या अन्नाचा विचार करणार आहोत. या आहाराची जी योजना आहे तिचा जर आपण कार्यक्षेत्र म्हणून विचार केला तर शास्त्र आणि व्यवहार असे जे दोन भाग आहेत, त्यात शास्त्राचं अध्ययन अध्यापन संशोधन म्हणून आपण आज आहाराच्या बाबतीत काय काय विचार करू शकतो असे काही पैलू मांडायचा इथे प्रयत्न असणार आहे. मी स्वतः वैद्यकीय व्यवसाय करत नाही, त्यामुळे मी जसं संयोजकांना सांगितलं की माझ्याकडे आयुर्वेदातल्या या आहार कल्पना संशोधन क्रमातली ही अवागो वापरली आणि कोणाला असा कोणताही डेटा तुमच्यासमोर मांडण्यासाठी नाही. मला काही त्याची खंत आहे असं नाही. जसं एखादा माणूस किंग नसला तरी किंग मेकर असतो, तसं मी असं समजते की मी प्रॅक्टिशनर नसले तरी मी प्रॅक्टिशनर मेकर असा माझा अध्यापक म्हणून रोल आहे. तेव्हा प्रॅक्टिशनर्सना जो एक शास्त्राचा पाया लागतो, आज एक स्वीकारलेला पत्करलेला वाट्याला आलेला जो भाग आहे या आयुर्वेदाच्या मोठ्या यंत्राच्या कार्यक्षेत्रातला छोटासा स्क्रू, तर त्या अर्थाने माझं जे योगदान आहे ते जे काही शास्त्रीय भाग आहे त्याची चर्चा इथे आपण आता करायचा प्रयत्न करूया. तेव्हा वैद्यकीय व्यवसाय आणि याच्या जोडीला आज जी फूड इंडस्ट्री ही जी नव्याने खूप मोठ्या प्रमाणावर उदयाला येते, आपल्यापैकी अनेकांना कल्पना असेल नसेल, पण अगदी जे आपण जेली स्वीट्स खातो त्याला गमीज असं नाव आहे आणि आयुर्वेदाच्या गमीजपासून आयुर्वेदाची बिस्किटं, आयुर्वेदाचे फ्लेक्स, आयुर्वेदाच्या अनेक प्रकारच्या आहार्य कल्पना या कराव्यात करू नयेत, करताना संस्कारांचा विचार कसा करावा, हा सगळा पुढचा चर्चेचा भाग असणार आहे. पण ही आज एक खूप मोठ्या प्रमाणावर उदयाला येणारी, म्हणूनच रसशास्त्र भैषज्य कल्पनेला मला फार्मसी म्हटलं की फूड इंडस्ट्री हा जो पॅरलल भाग आहे त्याही अर्थाने याच्याविषयी बोलावंसं वाटलं. तेव्हा अन्न हा जो काही शब्द आहे आपल्याला व्युत्पत्ती सगळ्यांना माहिती आहे, अन्नात भवन्ति भूतानि जातानि अन्नेन वर्धन्ते.
आदते अत्तीच भूतानी, आपण खातो आहोत आणि आपल्याला कोणीतरी खाणार आहे म्हणून आपल्याला अन्न असा शब्द व्युत्पत्तीनुसार माहिती आहे. शास्त्रीय गोष्टींचा व्यवहार असं करत असताना आजच्या काळाची गरज म्हणून, आणि आज मगाशी आपण बघितलं की कोणकोणते विषय बघणार आहोत, त्यात आज गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह काय चालू आहे, फूड इंडस्ट्रीमध्ये काय चालू आहे, आणि जशी स्वप्न बघायला या गुरुवर्यांनी आम्हाला मी म्हणेन शिकवलं. खरं तर स्वप्न कसं पडावं असा काही आपला काही कंट्रोल नसतो ना, पण हे अशी गुरुमंडळी होती की यांनी स्वप्न पण बघायला शिकवली. तर अशी काही मी म्हणेन की बघितलेली स्वप्न अशा अर्थाने आपण इथे आता विचारात घेणार आहोत. तर ग्रंथातले काही संदर्भ असा जर आपण विचार केला तर या ग्रंथाच्या संदर्भांवर पुढे संशोधन म्हणून काय करता येईल, इथे असलेले पदव्युत्तर विद्यार्थी या पद्धतीने त्याचं टेक्स्च्युअल क्रिटिसिझम म्हणून कसं करता येईल इव्हॅल्युएशन, हे सगळं जाणू शकतात. काही रेफरन्सेस आहेत इथे आत्ता आपण घेणार नाही आहोत, पण ग्रंथाचा अभ्यास म्हटल्यावर जे महत्त्वाचे आहेत, जे सरांच्या काळात सर वारंवार असं मत व्यक्त करायचे की शालेय अभ्यासक्रमात आयुर्वेदाचा समावेश करायला पाहिजे. असं सरांबरोबरच्या या चर्चा मी 82ला ॲडमिशन घेतल्यापासून 87, 88, 90पर्यंत होत असत. आणि मुलगा माझा जेव्हा शाळेत गेला तर तेव्हा संस्कृतच्या पुस्तकात जेव्हा त्याच्याबरोबर त्याच्या अभ्यासक्रमामध्ये जीवकाची गोष्ट आली, त्याच्या अभ्यासक्रमामध्ये अष्टविध आहारविधी विशेषातनं आली, तेव्हा ती स्वप्न सरांची किंवा दूरदृष्टीने बघितलेले विचार आहेत ते प्रत्यक्षात येताना दिसत होते. तर हे अष्टवाहारदी विशेषातनं हे आपलं ग्रंथाचं सगळ्यांना माहिती असलेलं महत्त्वाचं अंग आहे. इतका सूक्ष्म तपशीलवार विचार केला जात नाही. आज जे वेगवेगळे हेतू आहेत रोगांचे ते सगळे हे आपण सगळं पाळत नाही याच्यात आहे. मी माझ्यासाठी पहिल्यांदा विचार करायला पाहिजे की आपण यातलं स्वतः आधी केले मग सांगितले किती पाळू शकतोय. पण ही वस्तुस्थिती आहे, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मानसभाव जे आहारसमयीचे आहेत, समशन, अध्यशन, विषमाशन, विरुद्धाशन, सगळं आपल्याला थेरॉटिकलीही सगळ्यांना माहिती आहे. आपण वैद्य लोक प्रॅक्टिसमध्येही या गोष्टी पाळत असाल. जे ग्रंथातले विविध संदर्भ आहेत, एकेका श्लोकाचा जर विचार, एकेका शब्दाचा जर विचार केला तर काही वेळेला असं लक्षात येतं की दडलेला सूक्ष्म गर्भितार्थ इतका खोल आहे की एकतरी ओवी अनुभवावी तसं एकतरी सूत्र जगून बघावं असं खरंच म्हणता येतं. याच्यामध्ये आपण आत्ता बघितलं तसं प्र आणि आज्ञ या दोघांच्यासाठी आणि स्वस्थ आणि अतुर या सगळ्यांच्यासाठी असा त्यांनी विविध शीतपिती अध्यायातला जो विचार केलेला आहे, ही काही सूत्र ही संकलित केलेली ही सगळ्यांच्या अभ्यासातली आहेत. आपण एक थोडीशी रिव्हिजन या निमित्ताने बघून पुढे जातो आहोत. काश्यपातलं जे षड्रसात्मक आहाराचे गुणवर्णन करणारं जे सूत्र आहे, तर एक विशेष गोष्ट असे वाटते की तुष्टीपुष्टी, याच्यातला पुष्टी हा शारीरिक भाग आणि तुष्टी संतोष हा मानसिक भाग. तर यातल्या प्रत्येक सूक्ष्म तपशिलाचा विचार एकेका शब्दाचा यांनी घेतलेला आहे. उत्साह, पौरुष, बल, तेव्हा अन्नातले हे परिणाम असा विचार केला जात नाही. जिव्हेचं जिव्हालौल्य पुरवणं किंवा शरीराची शक्ती येणं, अगदी वेट गेन आणि वेट लॉस प्रोग्राममध्ये आहाराकडे अजून वेगळ्या दृष्टिकोनातनं बघितलं गेलं तरीही यातले प्रत्येक धातूचा विचार करून त्या धातूची जी कार्य आहेत, त्यातले जे मानसभाव आहेत, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, अंतःकरण, चतुष्टयाच्या स्तरावरची जे अन्नाचं गामित्व आहे, या सगळ्या भावांचा विचार हा आपल्याला अन्नसेवनाच्या मध्ये आपल्या आचार्यांनी केलेला दिसतो. खायची प्यायची चंगळ खूप झाली आहे असं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण हा त्यातला जो गर्भित अर्थ आहे की कशासाठी खायचं आहे, त्या खाण्यातून काय काय मिळवायचं आहे, मला वाटतं ही गोष्ट ही सर्वदूर सगळ्यांना लक्षात घेण्याची, समजून सांगण्याची आलेली आहे. तेव्हा ओज, तेज, जीवित सगळ्या गोष्टी या सर्व मान्य प्रतिष्ठितम आपण सगळेजण जाणतो. पुढच्या काही स्लाइड्समध्ये आपण आहार द्रव्यांचं वर्गीकरण, वेगवेगळ्या ग्रंथामध्ये आलेल्या विखुरलेल्या माहितीमध्ये आहारातली कशी द्रव्य सगळीकडे आहेत असं हे एक फक्त संकलन आहे. मी म्हटलं तसं कच्चा माल काही वेगळा नाही आहे, त्याला फक्त एक वेगळं स्वरूपामध्ये मांडण्याचा हा प्रयत्न आहे. त्याच्यामध्ये माहिती असलेल्याच गोष्टींची नक्की उजळणी होते याच्यामध्ये. तेव्हा आहाराचा विचार करताना त्याचं वर्गीकरण हे कशा पद्धतीने केलं वेगवेगळ्या ग्रंथकारांनी, सगळ्या टर्म्स माहिती आहेत.
वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये शुक, शमी, मांस, फल, शाक हे द्रवद्रव्य विज्ञानी अध्यायात आणि अन्नपान विधी अध्यायात या वर्गांमध्ये आहारद्रव्यांचं वर्गीकरण केलं. आत्ता पोस्ट ग्रॅज्युएटच्या करिक्युलममध्ये जे मॉड्यूल्स आणि क्रेडिट्स या स्वरूपामध्ये रिवाईज करायचा NCISMचा प्रयत्न आहे. वर्कआउट होताना कसं होईल त्याच्याविषयी डिबेट, ते चांगलं का वाईट असा आता आपल्या चर्चेचा विषयच नाही. जे आहे ते स्वीकारून आपल्याला पुढे जायचं आहे. हे करत असताना त्याच्यावर संधी मिळाल्यामुळे एक जे मॉड्यूल आहे भैषज्य कल्पनेतलं ते पूर्ण आयुर्वेदीय आहार याच्यावर करत असताना लक्षात असं आलं की या प्रत्येक वर्गाचं जर आपण उदाहरण विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमामध्ये घातलं आणि मग त्याचं संकलन करताना खूपच मला स्वतःला असं लक्षात आलं की प्रत्येक वर्गातल्या साध्या सोप्या व्यवहारात उपलब्ध असलेल्या द्रव्यापासून ग्रंथात अनेक चांगल्या कल्पना आल्या आहेत ज्या स्वस्थवृत्त हितकर पण आहेत आणि विकारांमध्ये पण आपल्याला उपयोगी पडू शकतात. माहिती असलेलेच कल्प आहेत, फक्त याचं वर्गीकरण म्हणून आपल्याला इथे माहिती घेता येईल. सोपे कल्प आहेत. माश, सैंधव तेलातही फक्त दोन्ही आहार्य द्रव्य आहेत. तेल हे पण स्वतः तिन्ही आहार्य द्रव्य आहेत. तेव्हा ही सगळी एकेका वर्गानुसारची उदाहरणं आहेत. प्रत्येक वर्गानुसार आपल्याला असं लक्षात येईल की आपण औषधी कल्पना किंवा मला वाटतं वाचून दाखवायची गरज नाही, तुम्हाला सगळ्यांना हे स्पष्ट आहे. काही पुस्तकं या निमित्ताने बघितली, त्याच्यात विशेष उल्लेख सगळ्यांना रमेश नानल सरांचं पुस्तक माहिती आहे, आहार आणि रोगहारा. याखेरीज गणेश काजरखेड त्यांचं जे पुस्तक आहे आहार विमर्श, किती लोक रिफर करतात मला कल्पना नाही, पण खरोखर अतिशय छान वर्गीकरणाचा प्रयत्न, म्हणजे जेव्हा कॉम्प्युटर नसताना संकलन करून एक छान क्लासिफिकेशन म्हणावं असे हे तक्ते जे आहेत ते त्याच्यातले क्षीरवर्ग सगळ्याच वर्गांच्या बाबतीत आणि रोगानुसार आणि कृतान्न वर्गाचं एक खूप सुरेख संकलन त्या पुस्तकामध्ये मांडलेलं आहे. अशा प्रकारचा अभ्यास, आणि मला असं वाटतं काही अशा छोट्या पुस्तिका पण काही लोकांनी नुकत्या काढलेल्या आहेत. तर तेव्हा प्रत्येक वर्गातल्या एकेका पदार्थांचे ग्रंथातले संदर्भ असे जो संकलित झाले, आपल्या चिकित्सा कोशातही पुढे येणारच आहे भाग, ह्या सगळ्या गोष्टी येऊन गेलेल्या आहेत. तेव्हा चिकित्सा कोशातल्या काही अंशांचे पुन्हा एक मला त्या निमित्ताने असं वाटलं की आहारकोश हा त्रिस्कंद कोशातल्याच माहितीतला भाग पुन्हा एकदा संकलित करून आहारकोश अशी जर पुढे गोष्ट आली तर त्याचा नक्की उपयोग होईल, कारण पुढे आपण बघणार आहोत फूड इंडस्ट्री ही जगात किती वाढलेली आहे. तेव्हा क्षीरवर्गामध्ये त्यांनी क्षीरापासून संतानिकेपासून किलाट, पियुष, मोरट, दधी, गोदधी असे सगळे तक्र, मंदक दधी सगळे दुधाचेपासून घृतापर्यंत आणि त्यांचे जे रसगुण वीर्य विपाक धातूंवरचं कार्य आणि त्याचे संदर्भ, तर अतिशय स्तुत्य अशा प्रकारचा हा उपक्रम आहे. सगळ्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उपयोगी पडेल. रसस्कंध काढले तर रसस्कंधातही प्रत्येक स्कंधामध्ये बघितलं तर आहार्य द्रव्यांचा भरपूर उपयोग केलेला आहे. महाकषायांचा विचार केला, 85 महाकषायांचा, तर प्रत्येक गणामध्ये काही ना काहीतरी आहार्य द्रव्य आलेलीच आहे, बरोबर. तेव्हा चिकित्सा करत असताना पथ्यापथ्य म्हणून किंवा कमीत कमी औषधं द्यायला लागावीत म्हणून किंवा आजारी पडू नये म्हणून कोणत्याही अर्थाने आपल्याला जे काही आज व्यवहारात काम करायचं आहे तर त्याच्यासाठी मला असं वाटतं अशा प्रकारच्या दृष्टीने अभ्यास केला तर नक्कीच उपयोग होऊ शकेल. जास्तीत जास्त आहार्य द्रव्य ही हृदय वर्गात आली आहेत आणि श्रमहर वर्गात आली आहेत, ही मला खूप विशेष गोष्ट वाटली. आणि ती जास्तीत जास्त फळं आहेत. दासबोधामधला आहार विचार याच्यावर आमच्या कॉलेजमधल्या स्वस्थवृत्तातल्या वैद्य सरांचा थिसिस आहे. तर तेव्हा ब्रेकफास्टला फलाहार असं त्यांनी त्याच्यातलं जे काही कन्क्लुजन काढलं आहे ते दासबोधातल्या वचनांवर आधारित आहे. तेव्हा दासबोधातली आहारविषयक किंवा दासबोधातल्या आयुर्वेदीय ओव्यांचं संकलन अशा खुणा मी जेव्हा एकदा केलेल्या होत्या तर त्याच्यामध्ये खरंच इतके सुरेख संदर्भ आहेत, आपण त्या दृष्टिकोनातनं याचा नक्की विचार एकदा करायला पाहिजे. तेव्हा महाकषाय वर्गात अर्थातच खूप आहार्य द्रव्य आहेत, फक्त संकलन आहेत, कोणीही करू शकतं, त्यात काही नाही. चतुरशी ती आसव योनी आहेत, त्याच्यातही आहार्य द्रव्य आलेली आहेत, त्यांचाही आपल्याला वेगळा विचार करता येईल. एकट्या रसोनाची रसोनसुरा असा जेव्हा रेफरन्स मिळतो, बाकी लवंगारिष्ट आणि बाकीचे आपल्याला माहिती असलेले आहेत, पण रसोनसुरा पटकन रसोनाचा आपल्याला अशा दृष्टीने विचार आपल्याकडनं होतो असं नाही होत, तर हे विचार करण्यासारखे आहेत.
शोधनादी गणसंग्रहाचे अध्यायातही अशा रीतीने आपण बघितलं तर प्रत्येक गणात आहारद्रव्य आलेली आहेत. कशासाठी असं संकलन करायचं तर अर्थातच चिकित्सेसाठी. आग्र्य संग्रहात आहारविषयक काय काय गोष्टी आल्या आहेत असं मग एक संकलन करायचा प्रयत्न केला. तर द्रव्यांचा विचार म्हणून, सेवन विधीचा विचार म्हणून, मानसिक भावांचा विचार म्हणून हा खूप आग्र्य संग्रहात वचन आहेत ती आहाराशी संबंधित आहेत. तर तेव्हा त्रयोपस्तंभातला आहेच म्हटल्यानंतर असं संकलन होणं हे स्वाभाविक होतं. मग जेव्हा मी कोशाकडे वळले तर माझ्या असं लक्षात आलं की म्हणून त्याच्यावरनंच असं वाटलं की आहारकोश असं या कोशातली माहिती सॉफ्ट कॉपी मिळवून किंवा अशी करणं ही खरंच काळाला उपयोगी पडणारी अशा प्रकारची ठरू शकेल. मला खूप आवडलं की फक्त डाळिंबावर चिकित्सा कोशामध्ये 21 पानं आलेली आहेत. तेव्हा किती यथेच्छ वापर डाळिंबाचा केलेला आहे. तर लगेच जाऊन डाळिंबाची बागच विकत पाहिजे आपल्याला असं लगेच मला स्वप्नच बघायचे तर काय हरकत आहे. तर तेव्हा खूप वेगवेगळ्या पद्धतीने आले त्यांनी म्हणजे डाळिंबाच्या फुलांच्या नस्यापासून डाळिंबाच्या वेगवेगळ्या कल्पनांपर्यंत हे अशा प्रकारचं संकलन पोस्ट ग्रॅज्युएटचे विद्यार्थी आपल्या आपल्या थिसिसच्या ड्रगचं करतातच. पण हे चिकित्सा या दृष्टिकोनातनं जर करायचं असेल, आपल्याकडे कुष्मांड हे मंगलप्रसंगी बळीला प्रतीक म्हणून वापरलं जातं, कोहळा. त्यामुळे काही लोकांची अशी समजूत आहे की कोहळा हे खाद्यपदार्थ म्हणून आपण थोडंसं टाळावं. पेठा खाल्ला जातो पण कुष्मांडाच्या इतक्या सुरेख चिकित्सेतली अवस्था कुष्मांडावाले तर सगळ्यांना माहितीच आहे. तर तेव्हा कुष्मांड ही एक अतिशय चांगली भाजी लोकप्रिय नसेल तर ती करावी आणि रेकमेंड करावी खायला असं वाटलं. हा द्रव्यतः विचार झाला. गुणतः विचारामध्ये आपल्याला माहिती आहे सुश्रुताचार्यांनी 12 अशन प्रविचार सांगितले. तर कुठल्या गुणाचा आहार हा कुठल्या अवस्थेत द्यायचा आहे. तर माझ्या मनात प्रश्न आला, त्याचं उत्तर तुम्ही चिकित्सकच देऊ शकणार आहात की असा विचार रुग्णसमोर असताना चिकित्सेमध्ये आठवणीने केला जातो का की या प्रकारचा आहार म्हणजे निदान परिवर्जन म्हणून किंवा चिकित्सा म्हणून द्रव्य निवडताना किंवा चिकित्सा करताना इतका महत्त्व देऊन केला जातो का आणि केला जावा यासाठी आपल्याला काय करता येईल. कर्मतः विचार केला तर चारंगधरातली जी सगळी कर्म आहेत श्रवसन, अनुलोमन, दीपन, पाचन याच्यामध्ये अनेक ठिकाणी आहार्य द्रव्यांचा उल्लेख आहे. आहार्य द्रव्यांमार्फतही आपण त्या गोष्टी करू शकतो. आपल्या भारतीय आहारात विशेषतः महाराष्ट्रीयन आहार पद्धतीने जर पारंपरिक पद्धतीने आपण आहार सेवन केला तर तो परिपूर्ण आहार, षड्रसात्मक आहार आणि हे सगळे संस्कार आत्मसात करणारा होतोच. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. फक्त आता काही सवयी आपल्या सुटत चाललेल्या आहेत. संस्कारतः विचार केला तर मुद्दामून थोडीशी यादी ही फूड केटरिंगवाल्यांसारखी. पण जर प्रोसेसिंगचा विचार केला तर आपण चोचण्यापासून, किसण्यापासून, तळण्यापासून, भाजण्यापासून, उकडण्यापासून ज्या काही सगळ्या प्रक्रिया करतो या प्रत्येक प्रक्रियेचा गुणांतराधानामध्ये रोल आहे. एवढा सैद्धांतिक भाग तर आपल्या सगळ्यांना मान्यच आहे, बरोबर. अगदी वाग्भटाच्या सूत्रस्थानामध्ये कुठल्या प्रकारचं तुम्ही इंधन वापरता, अग्नीचं कुठलं माध्यम वापरता, कुकुल, खरपर, भ्राष्ट, कन्वंगार, विभाजितही एकयोनिर लघुन विद्यात अपूपान उत्तरोत्तरम. म्हणजे कुठल्या पद्धतीने अपूप तुम्ही तयार करता आहात. एकाच द्रव्यापासून तयार झालेले अपूप जर करायची तुमची पद्धत वेगळी असेल. आजच्या काळाला समजणारं उदाहरण म्हणजे तुमची रुमाली रोटी आहे का, नान आहे का, फुलकी पोळी आहे का, घडीची पोळी आहे का. याच्यामध्ये एकाच गव्हापासनं जो तुमची फक्त बनवण्याची प्रक्रिया बदलते किंवा धर्म बदलतात, हा बारकावा आपल्याला संस्कारांचा लक्षात घ्यायला पाहिजे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे संस्कारांच्या वरची जी टीका आहे गंगाधराची, कोणतं गुणांतराधान कसं होतं, चरकाच्या या अध्यायातल्या विमानस्थानातल्या या श्लोकावरची आणि चक्रपाणीची देखील. याच्यात त्यांनी खूप चांगली स्पष्टीकरणं दिलेली आहे. आणि ते गुणास तोयाग्नी सन्निकर्ष शौच मंथन देश काल भावन भाजनादिभिश्च आदी अंते हे सगळे आम्हाला भैषज्य कल्पनेमध्ये औषधी निर्माणाच्या वेळेला लागतातच लागतात. तेव्हा औषध आणि आहार याच्यातलं अंतर खरं तर काही वेळेला खूप, मग याला औषधी द्रव्य म्हणायचं का आहार्य द्रव्य म्हणायचं. सुंठ हे जरी विश्वौषध म्हटलं असलं तरी सुंठीला आहारद्रव्य आलं आपण रोजच्या स्वयंपाकात जर वापरतो आहोत तर असे काही प्रश्न येतात. तेव्हा संस्कार आणि गुणांतराधान असा द्रव्यतः जर विचार करायचा असेल, सगळ्यांना नुसत्या संस्काराने कसे परिणाम वेगळे वेगळे होतात असा हरितकीचा श्लोक माहिती आहे. मी म्हणून दाखवायला नको आहे, इथे लिहिलेलाही आहे. आणि
सगळ्यांना माहिती आहे. तेव्हा नुसत्या चर्विता पेशिता स्विन्ना या पद्धतीने जर ती पथ्या वेगवेगळं काम करत असेल तर एकच द्रव्य ही संस्कार भेदाने वेगवेगळं काम करतंय, हे जे आपलं वैशिष्ट्य आहे, तर हे आहारामध्ये आणि औषधी निर्माणामध्ये आपल्याला खूप महत्त्वाचं लक्षात घ्यायला लागतं. या प्रत्येकाची उदाहरणं जी आहेत, तोयाग्नी सन्निकर्ष संस्काराची आणि प्रत्येक संस्काराने गुणांतराधान कसं होतं, करिक्युलममध्ये सुद्धा ही उदाहरणं घेण्याचा प्रयत्न केला आहे. औषधांची उदाहरणं, की तोय सन्निकर्षाने कसं, तोय सन्निकर्ष म्हटलं तरी किती पट पाणी घालायचं. आपल्याला अगदी सहज आपण पानियम षोडश गुणम सेकंड BMS ला शिकतो, 16 पट पाणी घाला, अष्टमांश अवशिष्ट ठेवा, 8 पट घाला, 4 पट घाला. मला आठवतंय मी BMS ला असताना मला कोल्हटकर सरांनी हरिप्रपन्न शास्त्रींच्या रसयोग सागरचं परिशिष्ट वाचायला लावलं होतं. तर तेव्हा इच्छुक आणि जिज्ञासू आणि अभ्यासू मुलांनी नक्की वाचा ते. अशा गोष्टी सरांकडनं मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी पुढे वारसा चालवण्यासाठी नक्की लक्षात ठेवायला पाहिजे. कोणताही विषय असेल तरी त्याच्यामध्ये नेमकं काय वाचावं, तो संदर्भ कुठे मिळेल आणि वेगळी माहिती कुठे असेल, असं सरांना टिप ऑफ दी टंग असायचं की याच्यासाठी हे पुस्तक, याच्यासाठी हे रिफर करायला पाहिजे. जे आज आपल्याला इंटरनेट देऊ शकतो, तो माझ्यासाठी एक चालतं बोलतं संगणक असं ते स्वरूप होतं. की सरांची अशी पद्धत होती की यावर्षीच्या सिलेबसला खाली जे आधार ग्रंथ लिहिलेले आहेत, सिलेबसमध्ये लिहिलेले आणि न लिहिलेले असे सगळे सरांनी सांगितलेले असायचे आणि सरांनी त्याच्यावर खुणा करून दिलेल्या असायच्या. अजूनही माझ्याकडे काही पुस्तकांवर सरांच्या अक्षरातल्या खुणा आणि त्याची शीर्षक लिहिलेली आहे, काय पद्धतीने वाचायचं. तर हा सरांनी भाग वाचायला सांगितला होता. त्याच्यात हरिप्रपन्न शास्त्रींनी किती पट पाणी घालावं, आपल्याला ती सहज गोष्ट वाटते, पण तुम्ही केमिस्ट्री सगळे शिकून आलेले विद्यार्थी आहात, तर डायल्युशन कॉन्सन्ट्रेशन जे प्रिन्सिपल आहे ते किती पट पाणी घातलं आणि त्याचं रिडक्शन टू व्हॉट प्रपोर्शन केलं, त्याच्यावर तुमच्या ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंटचं जे ॲक्वियस एक्स्ट्रॅक्शन आहे त्याचं सगळं कॉन्सन्ट्रेशन हे बदलणार आहे. आपल्या ग्रंथात त्याला बहुअल्प पानीय ग्राहिताम द्रव्याणाम आकलय्य यावता मुक्त रसतास्यात तावन मात्रम उदकम आसेचेत शोषयेच्च, वेगळं काही सांगितलं नाहीये, पण एकेका शब्दाचा अर्थ लक्षात घेऊन आपल्याला असं वाटतं काढा म्हणजे काय, 4 कप पाणी घातलं, उकळवलं, 1 कप शिल्लक ठेवलं, प्यायला संपलं. इतकं साधं ग्रंथकारांना अपेक्षित नाही आहे. भेद्यानी भेदयित्वा छेद्यानी छेदयित्वा याच्यावर पण टीकाकार म्हणतात की तुम्ही ते कापताय का, कट करताय का, किसताय का, कुटताय, याच्यावरही त्याच्या एक्स्ट्रॅक्टिव्ह व्हॅल्यूज बदलणार आहेत. या पद्धतीत म्हटलं की ते जरा सायंटिफिक वाटायला लागतं आजच्या लोकांना. आपल्या आयुर्वेदातल्या लोकांना तर हे नक्की लक्षात यायला पाहिजे की छेद्य भेद्य असे द्रव्यांचे प्रकार करून औषधी निर्माणात ते कुटावं का, दळावं का, कापावं, कसं वापरावं याच्यासाठी खूप बारकाईने तपशील दिलेले आहेत. तेव्हा तोय सन्निकर्ष, अग्निसन्निकर्ष याच्या संस्कारातलं जे महत्त्व आहे ते औषधी निर्माण म्हणून आणि अर्थात आहार म्हणून. भाजन संस्काराच्या बाबतीतही ISA पात्रे काय करावं, कुठल्या भाजनात ठेवावं असे आलेले आहेत. संग्रहात तर आपल्या या ज्या आहार कल्पना आहेत, खाली मी श्लोक दिलेला आहे, कुठल्या आहार कल्पनेसाठी कोणतं पात्र वापरावं. सामान्यतः आपल्याला दूध प्यायला चांदीचं भांडं असावं, पण इथे आपल्याला संग्रहामध्ये सोन्याचं ग्लास वापरायला सांगितलं आहे. तर तेव्हा भाजन संस्कारामध्ये कोणती अन्नकल्पना ही कुठल्या पात्रामध्ये ठेवावी असे सगळे तपशील आपल्या दिलेले आहेत. जर मी म्हटलं मगाशी तसं पूर्ण आयुर्वेद ही जी संज्ञा आहे माझ्या मनात आली ती त्याचमुळे की जास्तीत जास्त ग्रंथातलं जे जे शक्य आहे ते व्यवहारात रोजच्या जगण्यात मला आचरता येत आहे का. आपण पूर्णत्वाकडे जायचा विचार केला तर ते आचरण केलं तर महत्त्वाचं आहे. मग स्वस्थ वृत्त असो, सद्वृत्त असू देत, नाही तर वापरायची भांडी पातेली असू देत, तर असा जर विचार केला तर हे आपल्याला शक्य आहे. आपण सगळे श्रीमंत वैद्य आहोत, श्रीमंत योगी अशी जी संकल्पना आहे तसे आपण सगळे श्रीमंत वैद्य आहोत. श्री ही फक्त पैशानी नसते असं सगळ्यांना माहिती आपल्याला. तर तेव्हा आपल्याला सोन्याचा ग्लास शक्य आहे. चतुकुवलय घृत हे सुवर्ण पात्रात केलेलं आहे तयार. तेव्हा आपण सगळेजण नक्की याचा विचार करूया. अनुपान विचार याच्यामध्ये आहारद्रव्य किती आली आहेत तर ती उदंड आलेली आहेत. एक मला वेगळी गोष्ट वाटली म्हणून त्याचं संकलन इथे मांडती आहे. शरीर सात्म्य व्हावं किंवा आजच्या भाषेमध्ये टार्गेट टिश्यू ठरवता यावा, व्हेइकल म्हणून अनुपानाचा रोल असे थिसिस झालेले आहेत की सुवर्णभस्म आहे ती वेगवेगळ्या अनुपानाबरोबर द्यायचं आणि त्याचं ब्लड सिरम लेवलवर किंवा टार्गेट टिश्यूवर आज आपल्याला बघता येतं आधुनिक याच्यानुसार, तर कुठपर्यंत ते सुवर्णभस्म पोचत आहे, असं अनुपानाने काय फरक पडला असं बघण्याचा प्रयत्न करायचा.
त्यामुळे अनुपानाचं महत्त्व आपल्याला सगळ्यांना वेगळं सांगायला नको आहे. अन्नद्रव्य आणि अनुपान असा विचार मी जेव्हा करत होते तेव्हा बऱ्याच गोष्टी समोर आल्या. त्यातली एकच गोष्ट तुमच्याबरोबर इथे आता शेअर करावीशी वाटते, ती आहे मस्तू. शार्ङ्गधराच्या टीकेमध्ये मस्तूचे 7 प्रकार आले असं आपण विचार. दह्याची निवड एवढं आपल्याला माहिती आहे. काही विशिष्ट कल्प आपल्याला माहिती आहेत, विशेषतः अर्कलवण. काही दिवसापूर्वी एका ताराचंदमधल्या केससाठी नरेंद्र पेडिसे सरांनी आम्हाला रसशास्त्र विभागामध्ये अर्कलवण तयार करून घेऊन सरांनी प्लिहोदराच्या रुग्णाला ते वापरलेलं होतं. आपल्याला सगळ्यांना माहिती, अर्कपत्रम सलवणम अंतर्धूमम दहे नरहा मस्तूना तत् पिबेत क्षारम प्लिय गुल्मोदरापहम. तेव्हा स्पेसिफिक जेव्हा इंडिकेट केलेलं असतं, आणि गाडगे सरांच्या प्रॅक्टिसमध्येही मी बघितलेलं आहे, सीतोपलादी चूर्णच गरम पाण्याबरोबर दिलंय, कधी लोण्याच्या विरघळीबरोबर दिलंय, कधी मधातनं दिलेलं आहे. आणि त्याच पेशंटला तेच औषध फक्त अनुपान बदलल्यानंतर आधी जे परिणाम होत नव्हता तो झालेला, असं सरांनी आम्हाला साध्या सोप्या औषधांच्या बाबतीत पण अनेकदा दाखवलेलं आहे. तेव्हा हा अनुपान विचारामध्ये मस्तू याच्यावर का माझा जास्ती फोकस झाला, तर काही विशिष्ट कल्पांमध्ये एकतर मस्तू असं आलेलं आहे. असं दह्याच्या निवडीच्या 7 प्रकारांचा आपण विचार करत नाही. आज मार्केटमध्ये व्हे प्रोटीन अशी गोष्ट अनेक लोकांनी ऐकून माहिती असेल. तर व्हे प्रोटीन म्हणजे आता पनीर करतानाचं पाणी का दह्याचं पाणी चक्का करतानाचा, याचा माझ्याकडे थोडासा प्रश्नचिन्हात्मक भाग आहे. आणि जी अनेक इंडस्ट्री, आज फूड इंडस्ट्री चालते, त्याच्यामध्ये प्रीबायोटिक आणि प्रोबायोटिक याच्यावर आज जगामध्ये खूप मोठं काम चालतं. या शब्दांचं शुद्ध आयुर्वेदवाल्यांना काही वावडं नसेल अशी मी फार मोठी आशा बाळगून इथे उभं राहून बोलती आहे. शब्द कुठलाही वापरलेला असला, कारण मी स्वतः ज्या गुरुकुल पद्धतीविषयी आपण आज इथे उभं राहून बोलतो आहोत, कोल्हटकर सरांना अनेक लोकांशी बोलताना त्यांच्या शास्त्रातले शब्द वापरून बोलताना ऐकलंय. सरांना असं कुठेही वावडं नव्हतं. NCL मध्ये गेल्यानंतर केमिस्ट्रीतल्या लोकांना आयुर्वेद आणि केमिस्ट्रीतली गोष्ट आयुर्वेदासाठी जाणून घेणं, अशा चर्चा सरांनी सायंटिस्ट बरोबर. माझे स्वतःचे को-गाईड माझ्या MDच्या थिसिसच्या वेळेला नागसंपती म्हणून सरच NCL मध्ये घेऊन गेले होते, त्याच्यामुळे होऊ शकले होते कामाचे. तर हा जो भाग आहे याला आपण काय संज्ञा द्यावी हा आपला भाग आहे. पण आज जगामध्ये काय चालतं याच्याविषयी आपण अनभिज्ञ राहून पाठ फिरवून ते बदलणार नाहीये. तेव्हा ते समजून घेऊन आपण आपल्या पद्धतीने ते शास्त्रशुद्ध कसं वापरू शकू, हा मी म्हणेन एक प्रकारे आपल्या पुढे असलेलं आव्हान आहे, असं आपण स्वीकारायला हरकत नाही. तेव्हा दधी मस्तू हा भाग हा खूप इंडस्ट्रीवाल्यांना आकर्षित करणारा आहे. आपण आपल्या व्यवहारामध्ये दह्याची निवड वापरतो का असं मला कल्पना नाही. म्हणजे मी सरांना जेव्हा करून दिलं होतं अर्कलवण, त्यांनी दधू मस्तू हे अनुपान वापरलं होतं का नाही ते मला माहिती नाही आहे. तर ही गोष्ट मला असं वाटलं की, आणि त्याचे एवढे प्रकार. पुन्हा त्या वाचनातनं मला पुढे असा प्रश्न आला की काही ठिकाणी दधी सर, काही ठिकाणी दधी मंड असेही शब्द आहेत. तर द्रव्यतः नेमका यातला प्रकार असं मला उद्याला माझ्या विद्यार्थ्यांनी जर विचारलं की मॅडम मला हे 3 पदार्थ दाखवा ना, दधी मस्तू म्हणजे काय, दधी सर म्हणजे काय आणि दधी मंड म्हणजे काय, तर मला अगदी प्रामाणिकपणे कबूल करायला काही वाटत नाहीये की आज मी नाही सांगू शकणार की याच्यातला नेमका कशाला. मला थोडा अभ्यास करून, थोडा विचार करूनच आपल्याला याची निश्चिती करायला लागणार आहे. तेव्हा अनुपानातली आहार्य द्रव्य असा थोडासा इथे विचार करताना, दधी मस्तूवर काम करताना एक खूप छान पुस्तक बघितलं. याची PDF अवेलेबल आहे, ज्यांना कोणाला अभ्यास करायचा त्यांना नेटवर फ्री अवेलेबल आहे. आयुर्वेद महोदधी हे सुषेणाचं पुस्तक आहे. आता सुषेण हे नाव आपण सगळ्यांनी रामायणामध्ये लक्ष्मणाला औषध देणारा असं ऐकलेलं आहे. आता तोच सुषेण एका वेगळा सुषेण हे इतिहासकारांना ठरवू दे. आम पेड़ गिनने से क्या मतलब है, आम खाने से मतलब है. त्याच्यातल्या खूप सुंदर सुंदर ज्या सुषेणाच्या पुस्तकातल्या गोष्टी आहेत त्यातला इथे फक्त मस्तू असं इथे आणलेलं आहे. त्याचबरोबर मग आहारद्रव्यांचा प्रक्षेपद्रव्य म्हणूनही अनेक अवलेह आणि आसवारिष्ट आणि अनेक कल्पनांमध्ये उपयोग आहे. थोडक्यात पथ्यविचार किंवा आहार योजनेचा विचार, याला पथ्यविचार असंही म्हणता येणार, आहार योजनेचा विचार असं म्हटलं आपण तर तो किती अंगाने आपल्याला करता येतो असं फक्त इथे एकत्रित मांडायचा प्रयत्न केलेला आहे. की स्वास्थ्य रक्षणामध्ये स्वास्थ्यानुवर्तन म्हणून, व्याधिक्षमत्व वर्धन म्हणून, व्याध्युत पाद प्रतिबंधकत्व आणि व्याधी बलविरोधित्व या दोन्ही अंगांसाठी आपल्याला आहारद्रव्यांचा कसा विचार करता येईल. औषधी संस्कृत आहार म्हणून, निदान परिवर्जन म्हणून आहारातले अनेक गुण आणि अनेक पदार्थ, म्हणजे मी ज्यांची मदत घेतली त्या मुलींना सांगितलं होतं की सगळं तर आपल्याला मांडणं शक्य नाही आहे,
तुम्ही चरकाच्या निदानस्थानातले आलेले अध्याय आहेत, त्या अध्यायांमध्ये निदानस्थानात आणि चिकित्सा स्थानात आहारातले कोणकोणते पदार्थ हेतू म्हणून आले असं मला संकलन करून द्या. तेवढं मोठं झालं की त्यातल्या एका रोगावर जरी आपण बोललो तरी सुद्धा आपल्याला आजचा वेळ कमी पडेल. त्यामुळे मला ते पूर्ण बाजूला ठेवून बाकीच्या सुद्धा या डायमेन्शनचा विचार करायचा होता, म्हणून आपण ते बाजूला ठेवावं लागलं आपल्याला. तर माहिती आहे आपल्याला सगळ्यांना, विशेषतः मला कायम आठवते ते रस्त्याने जाई खातं खातं तो एक मूर्ख, अशी महाविरोधावली ज्या रामदास स्वामींनी दिलेली आहे. तर आज आपल्याला स्ट्रीट फूड हे प्रतिष्ठेचं बनलेलं आहे आणि चौका चौकात आत्तासुद्धा मला लक्ष्मी रोडनी क्षीरसागर सर घेऊन येत होते, तर एका कोपऱ्यामध्ये एका गाडीच्या भोवती गराडा, दुसऱ्या कोपऱ्यात दुसऱ्या स्टॉलच्या भोवती गराडा. तर रस्त्यात जर उभं राहून खाणं हा जर काही एक मूर्खपणाचा, हा त्यांनी व्यवहारतः दिलेली संज्ञा आहे. पण आपल्याकडे आपण उन्माद अपस्मार काढून बघितलं तर उच्चिष्ट, अमेध्य अन्न आणि बाजारातलं अन्न. तर आता आज हे आपण हॉटेल प्रकरण स्विगी झोमॅटो बंद करू शकत नाही, तर त्याला आपण चांगले पर्याय किंवा चांगलं अजून काय करू शकतो. स्वयंपाक हा शब्दच असं सांगतो की स्वतःचा खाऊन करावं, खावा निदान घरातल्या गृहिणीने करावा. पण आजच्या काळात आपण यातल्या काय गोष्टी करू शकतो याच्याविषयी आपण बोलत होतो. तेव्हा निदान आणि पथ्यापथ्य त्याच्या जोडीला आहार्य कल्पना, पथ्यकल्पना असा विचार केला. तेव्हा काल मी आमच्याकडचे पंचकर्माचे तज्ज्ञ चिकित्सक आणि उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून थोडीशी चर्चा मग प्रयाग सरांची केली की आपण पंचकर्मानंतर संसर्जन क्रम करतो. तर संसर्जन क्रम म्हटल्यावर मंडपे, विलेपी, यवागू सगळ्यांना आठवतात. पण आपला ग्रंथ एवढा श्रीमंत आहे, तर आपण व्यवहारामध्ये एका पंचकर्मानंतर हा रुग्ण आहे म्हणून कुठली विशिष्ट यवागू वापरतो का? का दरवेळेला मंडपे विलेपी म्हटलं की आपल्याला तांदूळ आणि त्याच्यात किती पट पाणी घालायचं आणि शीतं घ्यायची का शीतं घ्यायची नाही. मुद्गयुष म्हणल्यावर तो कृत का अकृत एवढंच आठवतं. मग कल्कसाध्य यवागू आहे आणि अजून क्वाथसाध्य यवागू आहे. आणि चरकाचार्यांनी तर अपमार्ग तंडुल्यमध्ये दुसऱ्याच अध्यायामध्ये भैषज तुष्कच पहिल्यांदा घेतला आणि चरकातल्या यवागू याच्यावरच एक भलं मोठं काम होईल. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्यातले आपण व्यवहारात काय आणि किती वापरतो असा पुन्हा एकदा महत्त्वाचा प्रश्न येतो. तेव्हा पथ्यकल्पना असा जर विचार केला तर असं एक संकलन बघण्यात आलं ज्याच्यामध्ये चरकसुश्रुत वाग्भटातल्या ज्या सगळ्या अन्नकल्पना आहेत कुठल्याही अध्यायात आलेल्या असल्या तर त्यांची यादी, चांगलं संकलन आहे. असं करता करता मगाशी म्हटलं तसं एकेका द्रव्यांचा, मगाशी जसं डाळिंबाने मला आनंद दिला तसं दुसरा आनंद मला लाजाने दिला. तर पुन्हा एकदा मला असं वाटतं डाळिंबाची बाग झाल्यानंतर आपण साडीच्या लाह्याचं दुकान टाकावं. तर इतका वापर केलेला आहे लाजा या द्रव्याचा, वारेमाप वापर केलेला आहे. बरोबर, म्हणजे आपल्या लग्नामध्ये त्याचा आपण पार बट्ट्याबोळ करून लज्जा होम करून टाकतो, पण तो लज्जा होम नसून लाजा होम आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर हा जो इथली लोक करत नसतील, इथले अपवाद, बाकीचे जण त्याला लज्जा होम म्हणतात चुकून. तर या लाजा द्रव्याची इतकी महती आहे की म्हणजे पुढे एक संदर्भ असा मिळाला ज्याच्यामध्ये रुग्णाला तपासायला जात असताना जे दूताचे किंवा वैद्याचे शुभाशुभ लक्षणं सांगितलेत त्याच्यात नुसत्या लाजा दिसणं रुग्णाला तपासायला जाताना हे शुभशकुन सांगितलं. म्हणजे त्यांच्या दृष्टिकोनातनं लाजा हे द्रव्य किती महत्त्वाचं आहे. तेव्हा लाजा पेया, लाजा मंड, लाजा तर्पण, प्रीणन मोदकातल्या लाजा, तेव्हा साळीच्या लाह्या. आणि मी स्वतः प्रॅक्टिस करत नसले तरी घरातल्या नातेवाईकांच्या, जवळ नातेवाईकांच्या किंवा आसपासच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या, मित्रमैत्रिणींच्या संदर्भात जेव्हा केव्हा सल्ला द्यायचा प्रसंग आला तेव्हा अगदी माझं मूल तान्हं असताना सुद्धा खूप अत्ययिक अवस्थेत जिथे असा पेडियाट्रिशियनचा सल्ला मिळाला की नाही ॲडमिट करा आणि पहिलं सलाईन लावायला पाहिजे, तर थोडीशी वाट बघायची परवानगी सुदैवाने आयुर्वेदीय पार्श्वभूमी नसतानाही सासरच्यांनी दिल्यावर लाजा मंडानी ही जी अवस्था टळली. लहानपणीच सुद्धा नाही आपल्याला IV फ्लुइड लावायला लागलं. किंवा आता 91 वर्षाच्या आईला सुद्धा जेव्हा मी लाजा मंडानी पुन्हा एकदा अशक्तपणातनं बाहेर येताना बघते तेव्हा मग लाजा मंडाला शिव म्हणून चरकाने अमाप त्याच्या कौतुकावर शब्द खर्च केलेले आहेत. तर खरंच कौतुक वाटतं की यांना ह्या सगळ्या गोष्टी आचार्यांना योगज प्रत्यक्षाने कळलेल्या आहे. तर आज घरी जाताना सगळ्यांनी साडीच्या लाह्या नक्की आपण घेऊन जाऊयात. माझी कुठेही अजून एजन्सी सुरू झालेली नाही आहे. तसंच आत्ता म्हणलं तसं यवागूवर खूप सगळ्या रोगांच्या चिकित्सेत यवागू आलेले आहेत. तर साध्या सोप्या तरी आपण वापरतो का असं मला माहिती नाही. आपण चिकित्सकच मला ही माहिती पुरवू शकता.
आजकाल आपल्याला याचे संदर्भ काढणं अजिबात अवघड नाही. अजून आहार कोश पब्लिश नाही झाले चिकित्सा कोशातला भाग काढून, तरी पण आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ई संहिता उपलब्ध आहेत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन हेरिटेज त्यांच्या. त्यामुळे फोनेटिक हेल्प घेऊन तुम्ही तो शब्द घातला, जे कोल्हटकर सरांचं स्वप्न चिकित्सा कोश रूपाने साकार झालं. त्याच गोष्टी आता पुढे वेगवेगळ्या पद्धतीने कॉम्प्युटरच्या सहाय्याने पुढे येतात. तेव्हा कोणताही शब्द तुम्ही घातलात तरी त्यातले ग्रंथातले सगळे संदर्भ तुम्हाला एका क्लिकवर मिळतात. तुम्ही त्या पद्धतीने पुढे अभ्यास करू शकता. तर पथ्यकल्पनांचा खरंच विचार केला तर एक मोठा समुद्र आहे. मी जितक्या वेळेला खाली बुडी मारली तितक्या वेळेला माझ्या हातात भरपूर मोती आले असं माझ्या लक्षात आलं की हे खरंच आपण म्हणजे आपण आयुर्वेदातला एक लक्षांश आयुर्वेद वापरतो का या प्रश्नाला आज माझ्याकडे उत्तर नाही. स्वास्थ्य रक्षण म्हणून, स्वानुभव म्हणून, चिकित्सा म्हणून नाही वापरत असं मला स्वतःपुरतं कबूल करावं असं वाटतं. तेव्हा पुन्हा एकदा वेगवेगळ्या आहार कल्पना यातल्या काही मला खूप युनिक वाटल्या तुमच्याबरोबर शेअर करायला आवडतील. याच्यामध्ये एक ओदनामध्ये गुडौदनं आणि पिष्टौदनं आपल्या सुश्रुतातल्याच आहेत. मला गंमत अशी वाटली, पुढे एका स्लाईडमध्ये मी कदाचित खाली लिहिलं पण आहे, ललिता सहस्रनामामध्ये ललितेच्या अनेक नावांमध्ये गुडौंना सक्त चेतसा, दध्यन्ना सक्त चेतसा हिची जी नावं आली आहेत त्याच्यामध्ये तिला गुडौदनं खूप आवडतं, तिला दही भात खूप आवडतो. स्निग्धौदन प्रिया, जिला स्निग्ध म्हणजे तूप मीठ भात बहुतेक आवडतो खूप ललिता मातेला. आता स्निग्ध तूपच आहे ना आपल्याकडे, श्रेष्ठ स्नेह घृत आहे. तर तेव्हा देवीच्या नामामध्ये याचा उल्लेख आहे. तर हा एक महत्त्वाचा भाग आपल्याला मला असं वाटलं की चिकित्सा म्हणूनही आपण पटकन साखर भातात नारळी भातात काही लोक गुळ घालतात, पण गुडौदनं हे सुश्रुताचार्यांनी सांगितलेलं आहे. पंचसार मंथ हा एक वेगळा मंथ अष्टांग हृदयात आलेला. पुढे यातल्या काही गोष्टी घेतलेल्या आहेत कदाचित, तेव्हा आपण स्किप करूया, इथे समोर स्लाईड आहे तोपर्यंत. कमलबीज तर्पण हे अष्टांग हृदयात उत्तरस्थानात बालोपचरणीय मध्ये आलं आणि खूप छान रेफरन्स आहे त्याचा. बालकाला स्तन्यापनयन झाल्यानंतर जो तर्पण योग द्यायचा आहे त्याचं नावही किती सुंदर आहे बघा, तर्पण योग. वेगवेगळे तर्पण योग आलेले आहेत. तर तो कमलबीज योग आपल्याला सगळ्यांना माहिती असेल कदाचित काही जणांना. आज बाजारामध्ये एक मखाणा मिळतं कमळाचं. कंबोडियासारख्या देशांमध्ये आपण शेंगदाणे, खारेदाणे, तिखट मिठाचे दाणे असे जसे मिळावेत तसे भरपूर प्रकारचे, भरपूर व्हरायटीचे कमळाचे दाणे रोस्ट केलेले कमलबीज हे मिळतं. चायना मार्केटमध्ये एक प्रोटीनचा चांगला सोर्स म्हणून मी नेटवरनं माहिती काढली तर आय वॉज सो सरप्राईज की चीनमध्ये कमळबीजचा लागवड आणि त्याचं ट्रेड, त्याचे आकडे खरंच आश्चर्यकारक आहेत. खूप मोठ्या प्रमाणावर कमळबीज. तर आपल्याकडे चरकामध्ये आम्ही एकदा प्रयत्न केला होता, चरकातल्या चिकित्सास्थानात वापरलेली फुलं, कोणत्या फुलांचा जास्ती वापर केलेला आहे. तर सगळ्यात जास्ती चरक चिकित्सास्थानात वापरलेलं फुल नीलकमल आहे. तेव्हा पुंडरीक, किंजलक, कमळाचे केसर हे यशस्वी रीतीने आहे. तेव्हा पुढचं माझं स्वप्न की सारसबागेतल्या तळ्यात थोडीशी कमळं आहेतच, पण वेगवेगळ्या सरोवरात, घरात सगळीकडे कमळाची लागवड असा एक उपक्रम सुरू करावा, असं एक पुढचं स्वप्न, आणि ते वापरायला सुरुवात करावी आपण. तर तेव्हा अशा प्रकारच्या अनेक कल्पना ह्या आपल्या ग्रंथातल्या आहेत. हे सगळे योग आहेत ते मी करिक्युलमसाठी काढले आहेत कारण त्यातली इन्ग्रेडियंट्स खूप कमी आहेत, इझिली अवेलेबल आहेत. तेव्हा आजच्या जे क्रायटेरिया सांगतात की कॉस्ट इफेक्टिव्ह, युजर फ्रेंडली, बरोबर, सिम्पल रेमेडीज, तर त्या सगळे क्रायटेरिया पूर्ण करणारे आणि आपल्याला व्यवहारात वापरता येणारे अशा प्रकारचे हे योग आहेत. हा अष्टगुण मंड काही याचं आपण याच्यासाठी म्हणून काढलेलं संकलन आहे. कासग्न पेया म्हणजे पुन्हा एकदा असं आहे की पेया म्हटल्यावर फक्त तांदूळाची गरज नाही आहे, आपण त्या औषधांनी सिद्ध, हाही एक खूप सोपा योग आहे. आपल्या मूळ ग्रंथात आलेलेच आहेत, वेगळं काही नाही आहे. विलेपीचं पण त्यांनी वेगळ्या पद्धतीने वर्णन केलं आहे आणि त्याच्यामध्ये शाक, मांस, फल याचं कॉम्बिनेशन असं आपण सहसा लवकर विचारात घेत नाही. यवागूचं तर आपण सविस्तर बघितलेलं होतं. युषामध्ये माहेरचं आडनाव माझं मोळे असल्यामुळे मी तेवढा एक कल्प निवडला. मूलकयुष हा अतिशय खूप ठिकाणी मूलकयुष मुळात चांगल्या पद्धतीने वापरला आहे ग्रंथामध्ये आणि मूलकयुषाची खूप प्रशस्ती ही ग्रंथात आलेली आहे. तेव्हा हाही विचार करण्याचा भाग आहे. मगाशी म्हटलं तसं ओदन कल्पनेमध्ये सुद्धा अनेक कल्पना आहेत. याच्यामध्ये ललिता सहस्रनामावलीमध्ये हरिद्रान्नैक रसिका, हळद भात, टर्मेरिक राईस
अशा प्रकारचा भात हा आपण जर कर्नाटकात गेलो तर त्यांच्या मेनू कार्डवर टर्मेरिक राईस, आता याला हरिद्रान्न म्हणायचं का हा वेगळा भाग आहे, पण हा एक लक्षात घेण्यासारखा विचार आहे. खिचडी याला तर एक म्हणजे इंडियन फूड म्हणून रेकमेंड करावं असं गव्हर्नमेंट स्तरावर याचे प्रयत्न चालू झाले. सहज बघायला गेले तर लंडनमध्ये आपल्याला खिचडी ऑर्डर करता येते, अशा कंपनी आहेत. आमच्या कॉलेजमध्ये एक आपणहून ठरवून एक बाई आल्या होत्या ज्या आयुर्वेदाच्या भारतातल्या पदव्युत्तर होत्या, महाराष्ट्रीयन बाई, मला आता नाव नाही आठवत. लग्नानंतर तिकडे गेल्या, मिस्टर इंजिनियर आहेत, प्रॅक्टिस करायला परवानगी नाही, काय करायचं, याच्यामध्ये काय करता येण्यासारखं आहे म्हणून त्यांनी फूड संबंधीचा कुठला तरी कोर्स केला आणि त्यांना जॉब फूड इंडस्ट्रीत लागला. आणि त्या फूडमध्ये यांनी स्वतः ज्या गोष्टी सुचवल्या त्याच्यात यांची खिचडी त्यांना आवडली. खिचडी आणि खिचडीच्या वेगवेगळ्या मसाल्यांचे पॅकेट आणि रेडी टू कुक अशा प्रकारे इन्स्ट्रक्शन्स लिहिलेलं सॅशे करून खिचडी. आणि त्या असं सांगत होत्या की जेव्हा जपानमध्ये एकदा अणु उत्सर्गाची काहीतरी गळती झाली आणि म्हणून सगळ्या भाज्या मासे असं सगळं स्पॉईल झालं, त्यावेळेला खाता येण्यासारखी पाकिट म्हणून त्यांच्या त्या इंडस्ट्रीतनं ही जी खिचडीची रेडी पाकिट आहेत त्याला इतकी प्रचंड मागणी होती की त्यांचा सगळा माल म्हणजे ऑर्डर आली तर त्यांना सांगायला लागलं, हात वर करायला लागले की वी कॅनॉट प्रोव्हाइड, एवढी मागणी आली. आणि ते अतिशय चांगलं चालणारं चलनी नाणं एक आपली साधी खिचडी जी गुजराती लोक रोज संध्याकाळी खातात, आपल्याकडे आपण अधूनमधून कढी खिचडी असा बेत करतो. तर कृषरा ही आपल्याकडचं एक मोठं महत्त्वाचं आहे. रमेश तांदळ सरांच्या पुस्तकामध्ये तीळ आणि विशिष्ट द्रव्य घातलेली जी आहे ती आपल्या प्राणभव स्रोतसाला बल देणारी कृषरा, अशा प्रकारचंही वैशिष्ट्य त्यांनी सांगितले आहेत. या गोष्टी आपल्याला सहज वापरता येण्यासारख्या आहेत. खर्जुरादी मंथ हा एक आपल्याला माहिती आहे, पण अशा अनेक मंथांचं वर्णन, पंचसार मंथ असाही मंथ आलेला आहे आणि इतरही अनेक मंथांचं वर्णन आहे. सातूचं पीठ आज रेडीमेड बाजारात मिळतं. आपल्याकडे सत्तू विचार हा खूप तपशीलवार सांगितला आहे, कुठल्या कुठल्या धान्यांचे सत्तू बनवू शकतात हेही आपण वापरू शकतो. मगाशी जे कमलबीज तर्पण सांगितलं तर हा योग खूप चांगला आहे, आपल्याला वापरणं शक्य आहे. किती पद्धतीने वापरायचा असा आपल्याला नक्की विचार करता येईल. पानक शार्करचे अनेक योग आहेत. आम्ही आमच्या थिसिससाठी बिल्व शार्कर, बिल्व पानक असं एक वर्ष घेतलेलं होतं. जपा पुष्प आहे आपल्याकडे, हिबिस्कस टी हा सगळ्या म्हणजे काय स्टारबक्स सारख्या, ॲक्च्युली स्टारबक्समध्ये मिळत असेल असं नाही, पण परदेशामध्ये हिबिस्कस टी या नावाने ते घेतात. आपला जपापुष्प पांटच आहे, तर आम्ही त्याचं पानकात कन्व्हर्ट करून आम्हाला थिसिसच्या कामाचं स्वरूप म्हणून करावं लागलं. पण सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे आपल्या निघंटू ग्रंथात रक्तपित्त आणि विशेषतः रक्तप्रदरावर जपापुष्पाचे अभ्यंतर उपयोग असे उल्लेख आहे. आणि या आपल्या जे आपण पानक आणि अवलेह केलेले होते त्याच्यामध्ये नॅचरली त्याच्यात आहेच, लाल रंगावरनं कळतं, याच्यामध्ये आयर्नचं पर्सेंटेज आहे एक्स्ट्रॅक्ट झालेल्या. आणि डेली आयर्नचा जो डोस आहे मॉडर्न मेडिसिननी जो सांगितलेला रिक्वायर्ड डोस आहे त्याच्यापेक्षा जास्ती एक्स्ट्रॅक्टिव्ह व्हॅल्यू एका डोसमध्ये, आपण एक पानक घेऊ त्याच्यात तो जो रिक्वायर्ड डोस आहे तो येतोय. आता हे या पद्धतीचं इंटिग्रेटेड संशोधनाला किती काय द्यायचं, कशा रीतीने बघायचं हा भाग आपण बाजूला ठेवूया, पण आपल्याला या गोष्टी नक्की वापरता येतील अशा साध्या आणि सोप्या आहेत म्हणून इथे सांगितलं. खडं आणि कांबलिक, मला आठवते सेकंड BA आमच्या सिलेबसमध्ये कोलटकर सरांनी सवय लावली होती की अभ्यास करायचा म्हणजे काय तर सिलेबसचा एकही शब्द सोडायचा नाही, सिलेबसच्या प्रत्येक शब्दासाठी तुझ्याकडे अभ्यास केलेला पाहिजे, तुला रेफरन्स आणि माहिती देता यायला पाहिजे, तर तसा करायचा प्रयत्न असायचा. तर सेकंड BA सिलेबसमध्ये मला हे खडं खलं हे काय आहे, खलं म्हणजे दुर्जन असंच माहिती होतं. मी सरांना विचारलं होतं तर सर हसले होते आणि त्यांनी मला संदर्भ शोधायला मदत केली होती. तर ही व्यवहारात आज खरंच वापरता येण्याचं आपण वापरतोही. यातल्या राग शाड व खल यातल्या काही गोष्टी आपण करतो पण आपल्याला त्याचं हे नाव आहे हे माहिती नाही आहे. मगाशी जे मी प्रीबायोटिक प्रोबायोटिकचा उल्लेख केला त्याच्यामध्ये जे रिसर्च चाललाय आज मॉडर्न फूड इंडस्ट्रीमध्ये, त्यांना प्रीबायोटिकमध्ये पिकल्स पण त्याच्यामध्ये येतात किंवा अल्कोहोलिक बेवरेजेस पण त्याच्यामध्ये येतात. तेव्हा आपली गुडशुक्त सुरा या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या मला असं वाटतं की जास्ती आरोग्य सांभाळणाऱ्या आहेत. आज त्या नावाखाली ती लोक जे काही मार्केटमध्ये आणतात त्याला आपण जर चांगले पर्याय देऊ शकलो तर आपण, मला असं वाटतं की आपलं योगदान दिलं असं होणार आहे.
तर तेव्हा खडं हा जो भाग आहे तो पण आपल्याला व्यवहारात वापरता येणार आहे. विशेषतः अतिसारामधला हा बिल्व फळाचा आम्ही बिल्वावलेह आणि बिल्व पानक जे काही आम्ही अभ्यास केला त्याच्यात पुन्हा एकदा आमच्या कामाची गरज म्हणून त्यातलं जे आम्ही HPLC आणि गोष्टी केल्या त्याच्यातलीही आमची फाइंडिंग्स ही अतिशय चांगली आहेत. तेव्हा बिल्व बेलफळ हेही असंच उपयोगी पडणार आहे. या खडावर खूप सविस्तर खडं आणि कांबलिकावर विचार आपल्या आचार्यांनी करून ठेवलेला आहे. तेव्हा सतक्र शमीधान्य, सतक्र शाक, तर हे पुन्हा आपल्या वापरात येण्यासारखं आहे. तक्रम चक्रस्य दुर्लभम आहे. या तक्राचं सुद्धा आपण फार तर घोलमथित उदश्वित तक्र असे मग कितीपट पाणी इथपर्यंत जातो. चरकातल्या चिकित्सा स्थानातली जर तक्र काढली तर सिद्ध तक्र कुटज सिद्ध माहिती आहे. तक्रात घालायचे मसालेही लोकांनी वापरले असतील, पण हे कंपायलेशन केल्यावर खूप चांगली माहिती समोर आली. एक दिव्य तक्र, पीयूष तक्र अशा प्रकारचे पण तकाचे वेगवेगळे प्रकार हे वेगवेगळ्या ग्रंथात आलेले आहेत. तर पुन्हा एकदा यांच्या ते जे काय इंटेस्टिनल फ्लोरा मेंटेन करणं ही आपल्याकडे कधी आपल्याला तक्रारच राहत नाही किंवा विचारच राहत नाही. परदेशातनं आलेल्या माणसांची भारतात आल्यावर पोटं बिघडण्याची जी अनेक कारणं असतात त्यात त्यांचा इंटेस्टिनल फ्लोरा जातो आणि मग सगळे लॅक्टोज आणि या सगळ्या लॅक्टोबॅसिला याच्यापासून केलेल्या कॅप्सूल्स तर आपल्याला नाही आपल्या आहारात सहजच जेवायच्या शेवटी भोजनांतेच्या किंपेयममध्ये आपण तक्र घेत असतो. नॅचरलीच आपल्याकडे आपोआप या गोष्टी होतात. पण सिद्ध तक्र हा भाग इथे आपल्याला लक्षात घेण्यासारखा आहे. नॉनव्हेज खाणाऱ्यांच्यासाठी मांसरस, पिशित, वेशवार अशा अनेक कल्पना आहेत आपल्याला माहिती आहे. आम्ही हे मोदक करायचा प्रयत्न केला होता. साळीच्या लाह्या ज्याच्यामध्ये ज्येष्ठमध आहे, लहान मुलांचे लाडू. तर काही वर्षापूर्वी नाशिकला अशा प्रकारचं एक प्रदर्शन होतं ज्याच्यामध्ये सामान्य लोकांना आपल्या पौष्टिक किंवा पथ्यकर अशा कल्पना करून दाखवायच्या होत्या. तर त्याच्यात वेगळा भाग म्हणून आम्ही इथे चित्र काढताना मोदकासारखं काढलंय, पण आपल्याकडे मोदक म्हणलं त्याला लाडू असाच हे आहे. तर चवीला खरंच चांगल्या लागतात. चारोळ्या, ज्येष्ठमध, साळीच्या लाह्या याच्यात चांगलं न लागण्यासारखं काही नाही आहे. तर आपल्याकडे लहान मुलांना आपण देतो का हे आत्ताच्या आमच्या सगळ्या पुढच्या पिढीला तुम्ही तुमच्या मुलांना दिलेत का? मी तर माझ्या मुलाला नाही दिले, तिथे मी आयुर्वेद नाही वापरला. तर आपण नक्की देऊ शकतो असं मला वाटतं. आणि असं जर घरी करणं शक्य नसेल तर आता चितळे बंधूंच्या शेजारी आपण एक आयुर्वेदाच्या मिठाईचं दुकान काढावं का असा अजूनही एक उपक्रम रिटायर झाल्यावर काय काय करायचं ना आता म्हणजे. तर त्याच्यामध्ये असं आपण एक कृतान्न वर्गातली आपल्याकडे जी मोठी यादी आहे तर नुसतीच यादी नाही, मी बघायला लागले तर इतकी ग्रंथसंपदा पण आहे. क्षेमकुतूहल, भोजन कुतूहल आपण ऐकलेले आहे. नलपाक सर नेहमी सांगायचे, नलपाक आणि भीमपाक या पद्धती. आणि मग भीमाने कसं कृष्णासाठी श्रीखंड केलं ही गोष्ट आम्ही कोल्हटकर सरांच्याकडनं आयुर्वेद इतिहास प्रिय आयुर्वेदला शिकलो तेव्हा रंगवून सरांनी ही गोष्ट सांगितलेली मला आठवते. पण आत्ता प्रत्यक्ष जेव्हा निघंटू रत्नाकरातलं रसाला केलं, ज्या रसालामध्ये तूप पण घातलेलं आहे, कापूर पण घातलेला आहे, लवंग पण घातलेली आहे, सुंठ पण घातलेली आहे, तर करताना असं वाटत होतं की हे श्रीखंड खाववणार आहे का नाही आपल्याला. कारण श्रीखंड म्हटल्यावर जी एक चवीची सवय झालेली आहे, पण ते अतिशय छान लागतं. तर अशी रसाला बाजारात कुठेतरी मिळायला पाहिजे. तर मी सांगितलेलं आहे मी रिटायर होण्याची वाट बघा, त्याच्या अगोदर कोणी हे दुकान सुरू करू नका. तर अशा ज्या कल्पना सांगितलेल्या आहेत आपल्याकडे, कुंडलिनी, कृशरा हे सगळं आपल्याकडे आलेलंच आहेत. त्याच्याबरोबर कुर्चिका, ग्रंथातले जे शब्द आहेत त्याच्यामध्ये पूपलिका म्हणजे काय, उत्कारिका म्हणजे काय, अपूप म्हणजे काय, शष्कुली म्हणजे काय, अशीही डिस्कशन करायचा अनेकांनी प्रयत्न केला आहे. मोहनथाळ कशाला म्हणता येईल, घारगे कशाला म्हणता येईल वगैरे वगैरे. मी म्हटलं तसं ही रसाला आम्ही करून बघितलेली आहे. टिळक आयुर्वेदमध्ये गेली 5-7 वर्ष जर्मनीहून एक टीम येते दरवर्षी फेब्रुवारीमध्ये 20 ते 25 लोकांची. तिथे जी रोझेनबर्ग नावाची एक इन्स्टिट्यूट आहे ती लोक घेऊन येतात आणि त्या 20-25 लोकांना आयुर्वेदातलं थेरापेटिक डाएट असं प्रॅक्टिकल करून दाखवायचं असतं. आणि इमाने इतबारे आम्ही आयुर्वेदातली लोक त्यांना सगळं करून दाखवतो. ते करतात, बघतात, शिकतात, इथनं द्रव्य पण घेऊन जातात आणि तिथे याच्यावर त्यांनी खूप मोठा व्यवसाय करावा का करू नये याच्याविषयी माझं काही म्हणणं नाही. आयुर्वेद हा सर्वसमावेशक आहे, पण आपण याच्यातनं काही गोष्टी नक्की लक्षात घेण्यासारख्या आहेत. तिथे याच्यावर त्यांनी काढलेली पुस्तकं, त्याचे चाललेले अभ्यासक्रम, या अभ्यासक्रमाला लोक शिकलेली आहेत. त्याच्यासाठी त्यांना फूड कन्सल्टंट म्हणून वेगवेगळ्या कार्यक्रमांचा मेनू ठरवताना बोलवलं जातं. त्या पद्धतीचा आहार केला जातो. दरवर्षी या विषयावरचं तिथे एक सेमिनार होतं.
त्या सेमिनारच्या वेळेला, मागच्या सेमिनारच्या वेळेला पंचमहाभूतांचे 5 महाभूत म्हणून सगळी पेय एके ठिकाणी, सगळे गोड पदार्थ असे 5 महाभूतांचे 5 तंबू करून अशा सगळ्या ज्या संकल्पना आहेत, तर तेव्हा आयुर्वेद हा एनकॅश करणं हा शब्द त्या ठिकाणी काही वेगळ्या पद्धतीने वापरायला पाहिजे. आयुर्वेद सेलेबल, आयुर्वेद स्मगलिंग असे पण काही काही शब्द मला तरळून जातात, याचे अर्थ तुम्हाला सगळ्यांना मी स्पष्ट करायला हवेत असं नाही. आपल्या निघंटू रत्नाकरमध्ये यातल्या कुठल्याही प्रकारच्या अजीर्णावर काय उपाय करायचे, किती व्यापक आहे आपल्याकडचे विचार, अशा संकलनात विषय आपण बोलतो आहोत. डिसीज स्पेसिफिक आयुर्वेदिक डाएट असा जर आपण विचार करणार असू तर याच्यासाठीही खूप संदर्भ सापडतात. मी म्हटलं तसं की विद्यार्थिनींनी माझ्यासाठी चरकाच्या निदानस्थानाच्या सगळ्या अध्यायांचं कंपायलेशन, त्याच रोगांचं सुश्रुत आणि वाग्भटातले हे संदर्भ संकलन केले. ते खूप झालं. तर इथे उदाहरणादाखल फक्त ज्वराचे काही संदर्भ इथे एकत्र तुमच्यासमोर, की एका ज्वरात आहार्य द्रव्यांचे किती किती गोष्टी आलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने आपण नक्की अभ्यास करू शकतो. आणि असे जर आपल्याला काही पुस्तिका किंवा संकलनं अशी आपण विकारवाईज वेगळी केलेली असतील, रेडी रेकनर सारखी, तर आपल्याला हे प्रत्यक्षात वापरायला सोपं जाईल. असा अभ्यास प्रत्येकाने करावा. पण रेडी काही मिळालं तर ते प्रत्यक्षात वापरायला, आणि आज शक्य आहे आपल्याला ते कॉम्प्युटरमुळे. तेव्हा इतके सारे प्रकार आपल्याला खरंच भरपूर आहे. म्हणजे ज्वरातल्या कुठल्या अवस्थेमध्ये कुठली यवागू आणि कुठलं द्यावं, जीर्ण ज्वरावर कुठल्या प्रकारचं सिद्धकृत द्यावं, तर चिकित्सा म्हणून मी सांगत नाही आहे. यातला मी फक्त आहारद्रव्यांनी संस्कृत केलेले औषधी किंवा आहार्यद्रव्य याच्यावर फोकस आहे, बाकी तर आहेच आहे. तसंच रक्तपित्तामध्ये रक्तपित्तातले तर्पणयोग किंवा यवागू या पण खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे. जास्ती कौतुक मला अतिसाराचं वाटलं. अतिसारातल्या वर्चक क्षयावर आहारद्रव्यांचा इतका यशस्वी वापर केला आहे. म्हणजे डिहायड्रेशनची कंडिशन मॅनेज करताना पुरीश क्षय अशी संकल्पना परहॅप्स मॉडर्न मेडिसिनमध्ये आहे का, माझ्यासाठी प्रश्न आहे. तर पुरीशाचं जे अवष्टंभ कार्य आहे, अवष्टंभ पुरीशस्य, तर पुरीश क्षय झाल्यानंतर नेमकं काय होतं, शरीरातला जलीय अंश कमी झाल्यावर काय होतं ते सगळं ठीक आहे, तुम्ही जलीय अंश काय देणार, काही वेळेला नुसता ओरली देऊन त्याचं ॲब्सॉर्प्शनच होत नाही. तर पुरीश क्षयाच्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये काय करता येईल, याच्यामध्ये जे आहारद्रव्यांचा खूप सुरेख उपयोग वेगवेगळ्या अवस्थेमध्ये खरंच मुळातनं वाचण्यासारखं आहे. मी अजून पुढचे 3 तास जरी यातल्या एक एक श्लोकावर आपण चर्चा केली तरी आपल्याला वेगवेगळं अर्थछटा करणार आहे. त्यामुळे एवढे सगळे श्लोक हे अतिसाराच्या चिकित्सेमध्ये यवागू, पेय आणि विविध अन्नकल्पनांवर दिलेले आहेत. आता याला नुसतं पथ्य म्हणू शकत नाही आपण, हा चिकित्सेचाच भाग आहे. किंवा नुसतं औषध देऊन आपली चिकित्सा संपते का, या प्रश्नाचं उत्तर मला असं वाटतं नाही. जर पुनर्भुव चिकित्सा करायची असेल, प्रकृती स्थापन करायचं असेल, पुन्हा बलस्थापन करायचं असेल, तर या प्रत्येक परिपूर्ण चिकित्सेचा आपल्याला उल्लेख करायला लागेल. औषधी सिद्ध यवागू उदंड आहेत. प्रत्येक यवागूचं आपलं वैशिष्ट्य. चरक सूत्रस्थान अध्याय 2 हा किती वेळा वाचला तरी प्रत्येक वेळेला नवीन गोष्ट जाणवते असं लक्षात आलं. सप्तमुष्टिक यूष हा बहुता सगळेजण वापरत असतील चिकित्सेमध्ये. आम्ही एकदा प्रयत्न केला होता की जसं आपल्याला रेडी टू कुकवालं नोरचं सूप मिळतं तशा फॉर्मॅटमध्ये आपल्याला सप्तमुष्टिक यूष कन्व्हर्ट करता येईल का. बोरकूट बाजारात मिळतो, सुकलेल्या बोरांचा कूट, त्यामुळे बोर हे त्याच्यातलं द्रव्य, त्याला प्रश्न नाही आला. पण त्याच्यामध्ये मूलक हे जे द्रव्य आहे, तर आम्ही खूप प्रयत्न करून मुळ्याचे काप काही वाळले नाहीत आणि ते छायाशुष्क, आतपशुष्क बरेच प्रयत्न करूनही, त्यामुळे ते किती काळ ते कसे वापरायचे असा प्रश्न सुटला नाही. तो आमचा प्रयत्न थोडासा अयशस्वी झाला. करावं का नाही, असे ठेवावेत का नाही, यातल्या पर्युषितमध्ये काय जाईल, हे सगळे अजून पुढचे प्रश्न आहेतच. मी मगाशी उल्लेख केला का आहार विमर्श या पुस्तकामध्ये असं सगळ्या रोगांचं करून दिलेलं आहे. त्यामुळे खरंच हे पुस्तक चिकित्सकांनी मला असं वाटलं वापरायला हरकत नाही. बघतही असतील अनेक लोक. तर यात त्यांनी ज्वराच्या प्रत्येक अवस्थेचा विचार करून विषमज्वरात काय, जीर्णज्वरात काय आणि मग कोणती द्रव्य यांची ग्रंथातलं संकलनच पण चांगल्या रीतीने दिलेलं आहे. हे अजून वाढू शकतं विषमज्वरात, आगंतुक ज्वरात, असं सगळ्या रोगांचं त्यांनी दिलेलं आहे. तर हे आपण नक्की वापरू शकतो. वाजीकरणाच्या अध्यायांमध्ये मला असं लक्षात आलं की उदंड वापर हा माश या द्रव्याचा केलेला आहे. आपल्याला तसं हिताहिती अध्यायामुळे मुदगाचं प्रेम आणि माशाचं थोडंसं असं वाटतं की का माश हे म्हणजे गुरु आहे आणि काय. पण अर्जिताची चिकित्सा तुम्हाला करायची असू देत किंवा वातरोगांमध्ये माशसैंधव तेल वापरायचं असू देत किंवा वाजीकरणातले जर तुम्ही अध्याय बघितले
तर अतिशय यशस्वी रीतीने अतिशय छान वापर केलेला आहे माशा या द्रव्याचा. तेव्हा आहार्य द्रव्य या अर्थाने माशाच्या या ज्या कल्पना आहेत आणि माझ्या मिठाईच्या दुकानामध्ये या कल्पना घ्याव्यात असं आहे डोक्यामध्ये. बघूया केव्हा आपण करणार. अजिबात मी मिठाईचं दुकान काढणार नाही, काळजी करू नका, ज्यांना काढायचं त्यांनी काढा. याच्यामध्ये वृष्य दधी हा जो योग आहे तो मला विशेष वाटला. तर साधा सोपा आहे पण वापरलेला इथे, आणि दधी सर असा शब्द आलेला. तर हा पुन्हा लक्षात घेण्यासारखा भाग आहे. इथे उत्कारिका म्हणजे काय घ्यावं असा हा प्रश्न आला. त्याचं जे वर्णन केलेलं आहे फेटणे, मग हा चिरोटा आहे का असं वाटलं. ज्यांनी कोणी अभ्यास केला त्यांनी माझ्या या शंकेचं उत्तर मला नंतर दिलं तर आवडेल. आत्ताचा जर फंक्शनल फूड असा जर आपण कन्सेप्ट बघितला आज जो प्रचलित आहे, त्याच्यामध्ये ते 8 कॅटेगरीज ऑफ फंक्शनल फूड असं सांगतात. त्यामुळे आपण हा फंक्शनल फूडच्या 8 कॅटेगरीज आज सगळीकडे विचारात घेतल्या जातात. म्हणून UGच्या करिक्युलममध्ये आत्ताचं जे रसभेषजेचं आहे त्याच्यामध्ये आपण फंक्शनल फूडचा काही भाग मुलांना माहिती व्हावा म्हणून घातला होता. आणि त्याच्यामध्ये एकेकाचं उदाहरण म्हणून एक आपली आहार्य कल्पना जी कुष्मांडावले ह्यासारखी पण आहे, खर्जुरादी मंथसारखी आहे, ती इन्क्लूड केलेली होती. तर जर थोडंसं लक्ष दिलं आपण तर या प्रत्येक कॅटेगरीमध्ये आपल्याकडे देण्यासारखं उदंड आहे. तर आपण ह्याचा प्रचार प्रसार जेव्हा आणि जसा होईल, जसं प्रत्येक अंगाचं काहीतरी एक ठरलेलं असतं, फॅशन असते, ट्रेंडी फूडची फॅशन आहे, तशी सध्या कॉस्मॅसिटिकल्स, आयुर्वेदीय सौंदर्य प्रसाधनं, हर्बल कॉस्मेटिक्स, तसंच सध्या न्यूट्रासिटिकल्स याची पण आयुर्वेदिक फूड इंडस्ट्रीमध्ये खूप चलती आहे. भाभा रिसर्च इन्स्टिट्यूटमधले एक सायंटिस्ट भेटले होते. ते म्हणले की आम्ही माल न्यूट्रिशनवर केळ्याच्या पावडरपासून एक औषध केलं, त्याचे एक्सपेरिमेंट्स केले, पण असं लक्षात आलं की त्याच्या जोडीला काहीतरी घालायला पाहिजे, कारण भूकच लागत नाही, मग ती केळ्याची पावडर ती पचत नाही. मग आम्ही त्याच्यामध्ये कोणाच्या तरी सल्ल्यावरून आम्ही त्याच्यामध्ये पिंपळी घातली, मग आम्ही एक्सपेरिमेंट्स केले, रिझल्ट चांगले आहेत. पण नंतर अजून आम्ही त्याच्यात त्रिकटू घातलाय, काय ते त्यांनी बनवलेलं होतं फूड प्रॉडक्ट त्याच्यामध्ये, आणि त्यांना आता अजून चांगले रिझल्ट्स आले. तर तेव्हा न्यूट्रासिटिकल नावाची इंडस्ट्रीमध्ये सध्या आपल्या औषधांचं, मग ते अश्वगंधा, शतावरी, बदाम, काजू, अंजीर हेही असतील किंवा इतर काही असतील, तर सध्या या न्यूट्रासिटिकल नावाच्या गोष्टीला आयुर्वेदिक फूड इंडस्ट्रीमध्ये आपण त्याच्यात काय देऊ शकतो पुन्हा असा भाग आहे. आत्ताच्या मुलांनी हे न्यूट्रासिटिकल प्रकरण वाचलंही असेल. आपल्याला पोस्ट ग्रॅज्युएटच्या अभ्यासामध्ये हे स्वतंत्र आत्ताची गरज म्हणून येतं. ज्या म्हणजे व्हिटॅमिन्स किंवा जी डाएट सप्लिमेंट्स आहेत त्यांच्याकडे डेफिशियन्सीनी होणाऱ्या विकारांची मोठी यादी आहे. मी असा प्रश्न मला आठवते, मी कोलटकर सरांना विचारला होता की आपल्याला मधुर रसाच्या आधिक्याने, या रसाच्या आधिक्याने असे होणारे विकार सर सांगितले. मधुर रसाच्या कमतरतेने होणारे विकार, आम्ल रसाच्या कमतरतेने होणारे विकार, अशी का हो नाही सर ग्रंथामध्ये यादी. तर मला जे उत्तर आत्ता पूर्ण आठवत नाही आहे, पण सरांनी सांगितलं होतं त्याच्यामध्ये सरांचं असं म्हणणं होतं की ज्या रसाचं सेवन कमी होत आहे याचा अर्थ दुसऱ्या कुठल्या तरी अन्न सेवन तर होणारच, याचा अर्थ कुठल्या तरी दुसऱ्या रसाचं आधिक्याने सेवन होत आहे, आणि त्याची इथे हे दिलेली आहे. तर बाकी पुढची चर्चा आज नाही मला आठवत, खूप वर्ष झाली, पण हा प्रश्न मला अगदी नक्की आठवत आहे की दोषांच्या म्हणजे क्षीणदोष चिकित्सा आलेलं आहे, अंदनकरांचं पुस्तक, तेही सरांनी सांगितलं होतं. तर असे क्षयाचे विकार, त्याच्यात कमतरतेने होणारे विकार, असं आम्ही चर्चा केली होती सरांबरोबर. मॉडर्न मेडिसिनमध्ये आज व्हिटॅमिनच्या डेफिशियन्सीने किंवा कुठल्याही बॉडी एलिमेंट्सच्या डेफिशियन्सीने, B12 डेफिशियन्सी असा स्पेसिफिक भाग आहे, आणि त्याला ते हेल्थ सप्लिमेंट दिले जातात. नॅचरली कुठल्या पदार्थात आहे. आमच्याकडच्या एका विद्यार्थिनींनी शृंगाटकावर काम करायला सुरुवात केली, त्यावेळेला शिंगाड्याची आम्ही मॉडर्न माहिती काढली, तेव्हा शिंगाड्यात असलेले नॅचरल कॉन्स्टिट्युएंट्स बघितले तर मग खरंच समाधान का आपल्याकडे छान वापरलं आहे चरकाचऱ्याने शृंगाटकाचा वापर. तर याच्यात B12 डेफिशियन्सी म्हणून आपल्या आयुर्वेदातलं B12ला कुठला असं अभ्यास करा असं माझं मत मला इथे अजिबात मांडायचं नाही आहे. पण डेफिशियन्सी होऊच नाही आहे याच्यासाठी आपण खूप श्रीमंत आहोत, तर ते आपल्याला वापरणं आवश्यक आहे. इथे थोडा एका दुसऱ्या मी थांबायला हवा असेल तेव्हा सांगा बरं का. कोलटकर सर कुठे गेले दिसत नाही, तुम्ही हात वर करा. आहे वेळ. थोडासा एका याही भागाचा इथे विचार करावा असं मला वाटलं. जे गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ज आहेत, आपल्याला राष्ट्रीय कार्यक्रमांची पेपरमध्ये किंवा टी व्हीवरच्या जाहिरातींमधून किंवा याच्यातून थोडीशी कल्पना असते, पण जे आहाराशी संबंधित आहेत आपल्यापैकी अनेक जणांना माहिती असेल
साने सर तर राष्ट्रीय आयुर्वेदाशी संबंधितच आहेत. काही दिवसांपूर्वी 2021-2022मध्ये आपल्याकडे गॅझेट निघालेलं आहे आणि आयुर्वेद आहार असा आपण स्वतंत्र लोगो घेतलेला आहे. आयुर्वेदाच्या नावाखाली लोक आज जगामध्ये काहीही करतात, करायलाही हरकत नाही. आयुर्वस्त्रम असं किती लोकांना माहिती आहे? आयुर्वेदाचे कपडे मिळतात बरं का आता. आयुर्वस्त्रम केरळमधलं आहे. तुम्ही गुगलानंद महाराजांची गप्पा मारा, ते तुम्हाला देतील, सगळी माहिती देतील इत्थंभूत म्हणजे काय आहेत. ही संकल्पना आपल्याला नवीन नाही आहे. मात्र आम्ही जेव्हा आमच्या सिलेबसमध्ये आयुर्वस्त्रम घातलं तेव्हा मी विचार करत होते की हे फक्त आपण याला म्हणजे एकाचा ट्रेड आम्ही म्हणजे जाहिरात केल्यासारखं होत आहे ना, की केरळमधले आयुर्वस्त्रम. आणि मग संदर्भ काढता काढता शोधता शोधता ग्रंथामध्ये मला आनंद झाला की आता मी ऑफिशियली हे करिक्युलममध्ये घालू शकते. चरकाच्या कल्पस्थानामध्ये जो सुधा कल्प अध्याय आहे त्याच्यामध्ये फक्त वमन विरेचनाच्या ग्रेह्य योगांचा कल्पस्थानात उल्लेख आहे असं सरांनी सांगितलं होते. सगळं कमळाच्या पाकळ्यांना लेप दिला, गौतम बुद्धाला हुंगायला दिलं, ती इतिहासाच्या तासाला आम्हाला सरांनी रंगवून गोष्ट सांगितली होती. तर तसं नाही आहे. वस्त्रधारणाचा पण मला रेफरन्स मिळाला. सुधा कल्प अध्यायामध्ये वस्त्राला लेप करून ते वस्त्र धारण करावं आणि विरेचनासाठी ते वस्त्र धारण करावं. आता ते वस्त्र धारण करायचे म्हणजे अंगावर धारण करायचं आहे का गुदभागाशी संपर्क व्हावा म्हणून लंगोटासारखं काही ते धारण करायचं आहे, पण वापरतच नाही आहे तर कसं कळणार. चरकाच्या चिकित्सा स्थानामध्ये योनी व्यापदमध्ये एक संदर्भ मिळाला जिथे प्रदरावर चिकित्सा करत असताना जी रक्तस्तंभक औषधं आहेत त्या काढ्यामध्ये वारंवार क्षौमचा अर्थ माझ्या मते कापूस, कार्पास. ओके, तर तो कापूस हा वारंवार बुचकळायचा आहे, सुकवायचा आहे, बुचकळायचा आहे, सुकवायचा आहे. आणि पट्टिका धारण म्हणजे मी म्हटलं म्हणजे हे मेडिकेटेड सॅनिटरी पॅड हाच चक्क रेफरन्स आहे ना. जी क्षौम वस्त्राची पट्टिका याचा दुसरा अर्थ योनीच्या संपर्कात धारण करावी. तर तेव्हा हा बेस घेतलाय का नाही आयुर्वस्त्रमवाल्यांनी मला माहिती नाही. मंजिष्ठा वस्त्र रंजनी असा फक्त संदर्भ घेतलाय, त्याची डिटेल्स माहिती नाही, थोडीच माहिती घेतली आहे. पण सध्या आयुर्वस्त्रम, आयुर्वेदाचं फुटवेअर पण मिळतं. तर हे याही गप्पा मला आठवते आम्ही सरांशी मारल्या होत्या जेव्हा आम्ही सुश्रुताच्या कल्पस्थानामध्ये विषग्न औषधींचा नगाऱ्यांना लेप करून ते वाजवावे, पादपीठाला लेप करावा, असे सगळे संदर्भ होते. तेव्हा सरांशी चर्चा झाली होती की आयुर्वेदाचा एक चपलांचा कारखाना काढायला पाहिजे, कारण द्वेपादमध्ये ज्या शिरा आहेत त्या जर नेत्रापर्यंत जात असतील तर नेत्रद्रव्यांचा लेप आणि त्याचा संपर्क तळपायाच्या शिरांशी होऊन नेत्राला काहीतरी मिळेल आणि मग ते जे आतलं आहे ते मधनं बदलता येईल. जे काही चपलेच्या वर घालायचा जो लेअर आहे औषधांचा ते रिप्लेस करता येईल, पुन्हा नवीन घालता येईल, ते आर्द्र राहील, असं काही आपल्याला करता येईल का. तर मला माहीत नाही आयुर्वेद फुटवेअरवाल्यांनी फुटवेअर म्हणून काय काढलं आहे, पण आम्ही त्यावेळेला ज्या चर्चा केल्या होत्या ग्रंथातल्या संदर्भातल्या, आपला विषय चालला होता की गव्हर्नमेंटनी काय इनिशिएटिव्ह घेतले. त्यात आहाराच्या संदर्भामध्ये आहार क्रांती आणि आयुर्वेद आहार असं सध्या मोठ्या प्रमाणावर चालतं. याची अनेकांना कल्पना असेलच, ज्यांना नसेल त्यांनी माहिती घ्या, ज्यांना असेल त्यांना द्विर्बद्धम सुबद्धम. तेव्हा आयुर्वेद इंडस्ट्रीमध्ये आता असं काही होऊ नये आयुर्वेदाच्या बाहेरचं, म्हणून मनावर घेऊन गव्हर्नमेंटनी जे इनिशिएटिव्ह घेतले आहेत त्याच्यात आता आयुर्वेद फूड इंडस्ट्री असेल तर FSSAI फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया यांचं लायसन्स लागतं. गॅझेट इंडिया मधून 2021-2022 याच्यामध्ये गॅझेट काढून त्यांनी कुठल्या गोष्टी याच्यात इन्क्लूड होणार ते काढलं. हे जे गॅझेट काढलेलं आहे याच्यामध्ये आपल्या माहितीसाठी म्हणजे या 71 पुस्तकांची यादी आहे. जशी AFIमध्ये 52 पुस्तकांची यादी आहे आणि जर ड्रग ॲक्टप्रमाणे लायसन्स घेऊन तुम्हाला आयुर्वेदाची औषधं बनवायची असतील फार्मसीत तर या यादीतलेच या पुस्तकांचा ग्रंथाधार असलेली औषधं, नाही तर मग ती प्रोप्रायटरी आणि त्याची वेगळी प्रोसिजर सँक्शन करून घ्यायची, असे रेग्युलेटरी जसे भाग आहेत तसे या आयुर्वेद आहारसाठी या 71 पुस्तकांची यादी दिलेली आहे. आणि त्यातली काही पुस्तकं मी नेटवर शोधायचा प्रयत्न केला. मगाशी जे सुशेने सांगितलं ते याच्यातच यादीत आलेलं आहे आणि छान आहेत पुस्तकं. खूप वेगवेगळ्या प्रकारची म्हणजे इंटरेस्टिंग म्हणावी अशा प्रकारची माहिती या पुस्तकांमधनं आलेली आहे. तर अर्थातच उपलब्ध आहेत म्हणूनच गव्हर्नमेंटनी पण हा खूप छान इनिशिएटिव्ह मला वाटला आणि या प्रकारचं काम केलेलं आहे. जर आयुर्वेदिक फूड प्रॉडक्ट काढायचा असेल तर लोगो किती आकाराचा, कुठल्या रंगातला, कुठल्या साईजमधला, कुठल्या शेपमधला, कुठल्या चित्रातला, हे सगळी मापसुद्धा त्या गॅझेटमध्ये दिलेली आहे.
तर तेव्हा आपल्यापैकी जर कोणी फूड इंडस्ट्री काढणार असेल तर नक्कीच ते लोक ते बघणार आहेत, त्याच्याखेरीज त्यांना पुढे जाता येणार नाही आहे. पण ही गोष्ट खूप चांगली वाटली. याच्याच अंतर्गत त्यांनी एक आयुर्वेद कॉम्पेंडियम, आहार कॉम्पेंडियम म्हणून हे काढलं आहे. 647 जवळजवळ 650 पानांचं हे कंपायलेशन आहे. रीडेबल आहे का? ग्रंथात त्या 71 पुस्तकातले रेफरन्सेस पण याच्यामध्ये आहेत. आजकाल ही सगळी कामं आहेत ती कॉम्प्युटरमुळे खूप सोयीची पण झालेली आहेत. तुम्हाला सगळ्यांना कल्पना असेल, वेगवेगळ्या IIT बरोबर आता MOU सँक्शन झालेले आहेत. तेव्हा ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद आणि अनेक ठिकाणी कोलॅबोरेशनमध्ये खूप प्रकारची कामं चालतात. ती इनिशियल अभ्यासाचा बेस म्हणून तर नक्की एका क्लिकवर चांगली माहिती देणारी आणि उपयोगी पडणारी आहेत. तर हे मिनिस्ट्री ऑफ आयुषनी घेतलेले जे इनिशिएटिव्ज आहेत ते आपल्याला सगळ्यांना उपयोगी पडणार आहेत. त्याचा नक्कीच वापर करायला हरकत नाही. काही नाही, एक रेडी कंपायलेशन जर आपल्याला 650 पानांमध्ये आपल्याला वेगवेगळ्या आहार्य कल्पनांचं, मगाशी सांगितलेले दिव्य तक्र, पीयूष तक्र हे त्या यादीमधलेच होते. त्यात नुसतीच यादी नाही आहे, तर त्या एकेका द्रव्याचं त्यांनी थोडक्यामध्ये निर्माण विधी अशी पण पुढच्या पानांमध्ये माहिती दिलेली आहे. तेव्हा हा आयुषचा इनिशिएटिव्ह नक्कीच स्तुत्य आहे असं म्हणायला हरकत नाही. तेव्हा हे आयुषचं जे आयुर्वेद आहार कॉम्पेंडियम आहे, फ्री अवेलेबल आहे नेटवर, त्यामुळे तुम्ही नक्की डाउनलोड करून रेफर करू शकता. राष्ट्रीय पोषण अभियान असे त्यांनी सुरू केले आहेत. उत्तम आहार, उत्तम विचार, काहीतरी आहार सुंदर तर मन विचार सुंदर वगैरे अशी पण स्लोगन्स आहेत त्याची. आणि याच्या अंतर्गत एक CCRSनी व्हॉट यू ईट, यू आर व्हॉट यू ईट अशा अर्थाची एक फिल्म आहे, यूट्यूबवर आहे. पूर्ण बघितली तर मला थोडीशी बडबडीला विश्रांती मिळेल, पण आपल्याकडे वेळ नाही कारण ती पूर्ण 10 मिनिटाची आहे. तर यूट्यूबवर तुम्ही जाऊन बघू शकता. व्हॉट यू ईट, यू आर व्हॉट यू ईट, CCRS नक्की बघू शकता. कौतुकाची गोष्ट म्हणजे साधारणतः अशा क्लिप्समध्ये पहिलं एक आपल्याला लावायला हरकत नाही. एकच पहिला श्लोक ऐकूया. अतिशय छान श्लोक म्हणलाय म्हणून मला बरं वाटलं आणि शुद्ध लेखन पण चांगलं आहे. हा पूर्ण काय आहे? संभवं वस्तु रोगश्चाहारसंभवः हिताहितविशेषांश्च विशेषः सुखदुःखयोः. Food is responsible for both health and disease. याच्या जोडीला CCRSनी न्यूट्रिशनल ॲडव्होकसी इन आयुर्वेद असं एक पुस्तक काढलं आहे. हे पण फ्री डाउनलोड अवेलेबल आहे सगळ्यांच्यासाठी अर्थात, म्हणून इंग्लिशमध्ये आहे. पण सगळा आयुर्वेदीय भाग हा खूप चांगल्या रीतीने घेतला आहे. तक्त्यांमधलं रूपांतर पण खूप चांगलं आहे. त्यामुळे स्वस्थवृत्ताच्या आणि इतर विद्यार्थ्यांना सुद्धा जो आपण मगाशी सुश्रुतातला द्वादश आसन विचार या सगळ्या गोष्टी या चांगल्या रीतीने घेतल्या आहेत. मला त्यातल्या एका भागाचं खूप कौतुक वाटलं. वयानुसार त्यांनी नवजात बालकाच्या परिचर्येतला जो आपला भाग आहे डे 0 पासून, जन्माला आल्यापासूनचा जो भाग आहे तोही खूप चांगला घेतला आहे. जो शार्ंगधरातला श्लोक आहे की 10-10 वर्षाला कशाचा ऱ्हास होतो, तेव्हा वयवर्ष 0 ते 10 जर बलाचा ऱ्हास होत असेल तर कोणतं अन्न घ्यावं, वर्णाचा ऱ्हास होतोय तर कोणतं अन्न घ्यावं, हा जो भाग आहे तर हा सामान्य लोकांच्यासाठी पण खूप महत्त्वाचा आहे. तेव्हा त्या वयोगटाला आहारातलं काय सेवन करावं, तर हे लोकांपर्यंत पोहोचवणं. तर हे असे छान तक्ते आहेत. त्याच्यामध्ये 52 द्रव्यांच्या बाबतीत त्यांनी ते द्रव्य, त्याचं बोटॅनिकल आयडेंटिटी, त्याचं डिस्क्रिप्शन, त्याचं ग्रंथातला आणि त्याची मॉडर्ननुसारची न्यूट्रिशनल काय जे त्याच्यात असेल कार्बोहायड्रेट, प्रोटीन, तर तेही 52 द्रव्यांचं त्यांनी करून दिलेलं आहे. हेही पुस्तक बघण्यासारखं आहे. शेवटी त्यांनी कृतान्न वर्गाची यादी दिली आहे, तर या यादीशी ती थोडीशी मॅच केली तर आहे जवळपास सगळी पूर्ण करणारी आहे, तर हे करायला हरकत नाही. CCRS तर्फे इनिशिएटिव्ह घेऊन अशा प्रकारच्या रोगानुसार आहार अशा PPT याही फ्री डाउनलोड अवेलेबल आहेत. तुम्ही याचा नक्की वापर करू शकता. याच्यातल्या नॉलेजचा आहार क्रांती असा भाग हा गव्हर्नमेंटने सुरू केलेला आहे आणि त्याच्या अंतर्गत फूड फेस्टिवल्स, एक्झिबिशन्स असे चांगले कार्यक्रम होतात. काही दिवसांपूर्वी गांधीनगरला आपल्यातले काही लोक गेले असतील, त्यांनी आहारातल्या आयुर्वेदीय आहार निर्माण
याच्या स्पर्धा घेतल्या होत्या आणि फक्त मुगापासून बनवलेले पदार्थ, फक्त ग्रंथागारांनी अमुक विकारातले पदार्थ, असे आहार्य पदार्थ अशी मला वाटतं अखिल भारतीय स्तरावरची, तेव्हा यांच्यातर्फे उत्तम आहार उत्तम विचार याच्या अंतर्गत ते काय काय कार्यक्रम करतात ही यादीसुद्धा खरंच म्हणजे मला असं लक्षात आलं की मला माहिती नव्हतं हे करिक्युलममध्ये घालायचं आणि त्यातला कुठला भाग घालायचा आहे म्हणून मी डिटेल्स बघितल्या. नाहीतर एक आहार क्रांती चालू आहे, FSSAI एक बोर्ड केलेला आहे, त्याचे तपशील माहिती करून घेतले जात नाहीत सहसा. आपल्यातल्या काही लोकांनी घेतले असतील तर क्षमा करा, पण हे एक सामान्य विधान मला असं लक्षात आलं होतं की आपण फार खोलवर संबंध नसेल तर त्याच्या माहिती जात नाही, पण ही गोष्ट खूप उपयोगी पडणारी त्यांच्याकडे आहे. अर्थातच त्याच्या संबंधी ग्रीवेन्स काही तक्रार करायची असेल, ॲडल्टरेशन असेल, अशा सगळ्या गव्हर्नमेंट लेवलच्या गोष्टी, नियम उपनियम तयार आहेत. सगळ्यांना माहिती आहे की सरांच्या दृष्ट्या विचारातून टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये कोलटकर सरांनी जसा कोर्स सुरू केला तसं योग आयुर्वेदाचा सामान्य लोकांसाठीचा अभ्यासक्रम, त्याच्यानंतर अभ्यंगमर्दन तंत्रज्ञानाचा अभ्यासक्रम आणि आहाराचा डायटिशियन, आयुर्वेदिक डायटिशियन असा अभ्यासक्रम, असा कोलटकर सरांचा प्रयत्न होता. आपण खूप प्रयत्न केले होते. मी जेव्हा टिळक महाराष्ट्र विद्यापीठात काम करत होते त्यावेळेला त्याचं पण पूर्ण सिलेबस करून दिल्लीहून मंजुरी, त्याला विभागाची एक पदव्युत्तर पदवी असावी, डिग्री असावी पोस्ट ग्रॅज्युएट अशा अर्थाने BMS नंतर, पण आपल्याला त्याला डिप्लोमाला परवानगी मिळाली होती आणि ती बॅच काही म्हणजे फारसं त्याच्यातनं पुढे तो चालू राहू नाही शकला दुर्दैवाने. पण तो जो सरांचा द्रष्टा विचार होता की आयुर्वेदिक डायटिशियन असा एक स्वतंत्र कोर्स असावा, तर आता तीही स्वप्न प्रत्यक्षात आलेली आहेत. तर अनेक कोर्स हे आपल्याला चालू आहेत असं लक्षात येईल. याच्यामध्ये स्किल इंडियाच्या तर्फे हा BMS नंतरचा जे मॉडेल करिक्युलम आहे त्याच्यामध्ये सेंटर फॉर न्यूट्रिशन अँड डायटेटिक्स स्टडीज याच्या अंतर्गत हे अभ्यासक्रम चालतात. याची एक बॅच मला वाटतं आता गोव्याला ऑल इंडिया इन्स्टिट्यूटमध्ये पहिली बॅच शिकती आहे. त्यांचा जो करिक्युलम मी बघितला तो देखील खूप चांगला आहे. म्हणजे पुढे विद्यार्थ्यांना, सरांची ती एक तळमळ असायची की आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांना पुढे प्लेसमेंट किंवा चरितार्थ किंवा ते पदवी घेतल्यानंतर पायावर उभं राहण्यासाठी त्यांना काय काय करता येईल आणि कसे ते स्वयंनिर्भर लवकरात लवकर आत्मनिर्भर होतील. तर याच्यामध्ये हा एक मोठा भाग, हे जे याच्यातनं बाहेर पडणारे लोक आहेत त्यांना पुढे पुढे काय स्कोप आहे आणि हॉस्पिटल्समध्ये त्यांना जसे आज सगळ्या मॉडर्न हॉस्पिटल्समध्ये डायटिशियन असतात आणि तो सल्लागार म्हणजे ते पॅकेजसारखंच आहे. तुम्ही एकदा ॲडमिट झाला की एक फिजिओथेरपिस्ट येतो, एक डायटिशियन येतो आणि तो त्याचा सल्ला तुम्हाला ऐकायचा असो नसो, पण तो तुम्हाला तो पॅकेजमध्ये असतोच, म्हणजे त्याच्यात अंतर्भूतच असतं ते, तुम्ही घ्या, खा किंवा खाऊ नका. तर अशा खऱ्या अर्थाने चांगल्या अर्थाने आयुर्वेदिक डायटिशियन सल्लागार हे असे या अभ्यासक्रमातनं बाहेर पडतील. स्किल इंडियाच्या बरोबर अजून हैदराबादच्या इन्स्टिट्यूटचं सुद्धा इन्स्टिट्यूट ऑफ गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस यांचे 2 छान कोर्सेस आहेत. पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन आयुर्वेदिक फूड अँड न्यूट्रिशन 1 वर्षाचा आणि एक्झिक्युटिव्ह डिप्लोमा इन आयुर्वेदिक फूड अँड न्यूट्रिशन 6 मंथ. हे स्टडी कोर्सेसचं सुद्धा नेटवर अवेलेबल आहे इन्फॉर्मेशन. परदेश याला मागे नाही, उलट ट्रेंडी फूड किंवा व्हेगन व्हायचं आहे, व्हेजिटेरियन व्हायचं आहे, हर्बल थेरपी याची आपल्यापेक्षा जास्ती एक प्रकारची क्रेज सुद्धा त्यांच्यामध्ये आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ती जी फिल्म तुम्ही बघितली व्हॉट यू ईट, त्याच्यामध्ये त्यांनी CCRSचं एक जे पेय सांगितलं आहे, जे हर्बल टी या अर्थाने सगळीकडे प्रसिद्ध झालेला आहे. तर तो जो टी आहे तर तो खरंच बघा ती फिल्म आणि असं लक्षात येईल की अरे आपण हे घरी घेऊ शकतो, ज्याच्यामध्ये बदाम आणि सुंठ आणि याच्यापासून साध्या सोप्या अवेलेबल गोष्टी आहेत. पण आज त्यांनी ते मार्केटमध्ये, आपल्याला कल्पना येत नाही आहे की दिल्लीतल्या या उपक्रमांमधनं जगभरामध्ये WHOच्या सेंटर्समधनं या गोष्टी किती लांबपर्यंत पसरल्या आहेत, करोनाच्या काळातल्या सुद्धा त्यांच्या ज्या उपचारांच्या आहेत. तसंच जसं हे इकॉनॉमी म्हणून फूड इंडस्ट्री आहे तसं एज्युकेशन म्हणून आयुर्वेदाच्या डाएटचे कोर्स भरपूर आहेत. उदाहरण अगदी दीपक चोप्रांचा सुद्धा आहे. तर कोलंबिया युनिव्हर्सिटीतले असतील किंवा अनेक युनिव्हर्सिटीमध्ये आहेत. आमच्याकडे जी लोक येतात रोझेनबर्ग आणि त्यांनी तिथे व्हिएतनाममध्ये, स्वित्झर्लंडमध्ये आणि मला वाटतं जर्मनीत अजून 1-2 ठिकाणी अशा त्यांच्या ब्रांचेस आहेत. रेग्युलर त्यांच्याकडे आयुर्वेदिक डाएट या प्रकारचे लर्निंग कोर्सेस चालतात. काही लोक इथून जातात किंवा इथनं तयार करून मिळालेलं स्टडी मटेरियल तिथे जात असेल, जे असेल ते.
भारतातही केरळमध्ये असा एक डाएटचा कोर्स आहे, अजूनही अनेक असतील. घरी जाताना आम्हाला काहीतरी खाऊ द्या झालं. गव्हर्नमेंटने काय काय केलं तर आपण काही थोड्या सोप्या कल्पना घरी जाऊन करू शकतो का आपल्या याच्यामध्ये. आपल्या अग्र्य संग्रहामध्ये गवेधुकांना हे कर्शनीय आहारात श्रेष्ठ म्हणून सांगितलं. आणि सगळ्या ज्या चरकाच्या सूत्रस्थानातले दुसऱ्या अध्यायातले आम्ही यवागू बघत होते तर 2-3 घटक कमीत कमी घटक द्रव्यांची तर एकेरी गवेधुका मला यवागू सापडली. तर हे गवेधुक काय प्रकार आहे असं शोधलं तर गवेधुक हे आज ॲमेझॉनवर विकत मिळतं. मिलेट्सचा सगळीकडे खूप मध्यंतरी प्रचार झाला, सगळं मिलेट खा, तर हे मिलेटच आहे. पण आपल्याकडे कर्शनीय अन्नातली श्रेष्ठ सांगितलेलं जे द्रव्य आहे हे जॉब स्टिअर्स आहे. आपण डेटाबेसमध्ये पण बघितलं द्रव्यगुणच्या, त्याची जी बोटॅनिकल आयडेंटिटी आहे ते अगदी बरोबर द्रव्य आहे. आणि आम्ही ते करून बघितली गवेधुक यवागू, अगदी सुरेख लागतो. म्हणजे याचा भात करून खावा रोज, म्हणजे माझ्यासाठी गुटगुटीत मुलीला कर्शनीय श्रेष्ठ द्रव्य. रिटायर झाल्यावरच्या अनेक स्वप्नांमध्ये आपण हे पण स्वप्न बघूया. ठीक आहे, तर हे साधं सोपं आहे, अवेलेबल आहे. अर्थातच ते खूप महाग मिळत आहे, पण जर ते प्रचलित झालं तर मागणी तसा पुरवठा आणि मग हे आपल्याला उपलब्ध करून घेणं, लागवड करणं हे सहज शक्य आहे. तर तेव्हा अजून मी सरांची जशी स्वप्न असायची की हस्ते आयुर्वेद, गवायुर्वेद वगैरे वगैरे, तर त्याच्यामध्ये अजून मी पेट फूड आणि आयुर्वेद या विषयावर तुमच्याशी काहीही बोललेली नाही. आपण पुन्हा कधीतरी जमलं तर, तुमचा पेशन्स जास्ती असेल तर. दुसरा मगाशी उल्लेख केला तसा जे दशेमानी आहेत 50 महाकषाय, त्याच्यामध्ये श्रमहर गण आहे. त्याच्यामधली 8 द्रव्य ही आहार्य द्रव्य आहेत. त्यातली धान्यातली 2 आहेत, धान्य 2 बाजूला ठेवली तर बाकी सगळी ही फलवर्गातली आहेत. तर तेव्हा हे श्रमहर फ्रूट सॅलेड ही इझिली अवेलेबल आहे आणि मी करून खाऊन बघितलं आहे. हे मात्र आधी केले मग सांगितले. हे खरंच खूप, म्हणजे एक द्रोण भरून जरी खाल्लं तरी दुपारी स्टॅमिना, मला असं लक्षात आलं होतं त्या दिवशीचा, मानसिक दृष्टीने नाही. अनेकदा करून बघितलं, ज्यांना सांगितलं नव्हतं हे असं बघा तरी त्यांच्याकडनं पण असाच रिपोर्ट मिळाला आहे. आपल्याकडे आता स्वस्थवृत्त विभागात याच्यापासून एक हेल्थ ड्रिंक करायचं असा एक थिसिस पण चालू आहे. तर चांगली गोष्ट आहे, वापरू शकतो आपण. फ्रूट सॅलेड करताना आपल्याला दूध घालायचं नाही. याच्यातलं एक द्रव्य इक्षू आहे, त्यामुळे आम्ही सगळी फळं कालवायला उसाचा रस वापरला होता आणि खूप सुरेख लागतात. का नाही लागणार ना, सगळं छान छान आहे त्याच्यामध्ये, तर नक्कीच चांगलं लागेल. पुढचं बघितलं तर हृदय दशेमानीमध्ये पण जास्तीत जास्त ही फळंच आहेत. तर हे देखील आपण वापरू शकतो. याच्यामध्ये आपल्याला एखाद्या फळाचा रस हा कालवण्यासाठी वापरता येईल, त्याचीही गरज नाही आहे. साधी सोपी आहे खरं शारंगधरातली. गुळाबरोबर फक्त एकच द्रव्य मिसळलेलं आहे. हे कदाचित तुम्ही लोक प्रॅक्टिसमध्ये वापरत पण असाल, पण अगदी सिम्पल रेमेडी आहे. इक्षू वर्गातला गुळ जर आपण म्हटला तर गुळाबरोबर शुंठी, गुळाबरोबर जिरं, गुळाबरोबर पिंपळी आणि हरितकी कॉम्बिनेशन अगदी सहज करून देण्यासारखं आहे. तेव्हा तुमच्या प्रॅक्टिसमध्ये जिथे औषधं आहेत तिथे एका डब्यामध्ये गुळ आणि बाकीची चूर्ण आहेतच, तर गोळ्या करून तिथल्या तिथे पण आपण देऊ शकतो. घरी सांगून टाकू नये असं आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. पेशंटला सांगू नये, काय नुसतं गुळ खायला सांगितलं, गुळ आणि सुंठा असं काय औषध असतं का असं त्यांना वाटू शकतं. त्याच्यासाठी म्हणून कोलटकर सरांच्याकडच्या बाटल्यांवरची नावं, हा ट्रेंड सरांनी तेव्हा मला समजावून सांगितलं असं की श्रीखंड असं नाव मी का दिलं आहे. सरांच्याकडे विश्व अशी नावं वेगळी असायची ना. लोकांना सुंठ आणि असं कळलं तर कदाचित त्याचा परिणाम होणार नाही अनेक अर्थाने. सरांचं असंही मत होतं की आपण त्या वनस्पतीचं जे पर्यायी नाव आहे तो विचार करून ती वनस्पतीचा वापर करतोय तर ते कार्य करायला एक प्रकारे आपण त्याला प्रेरणा देतो, असाही सरांचा त्याच्यामागचा विचार असायचा. तर विचार करण्याचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये. रक्तपित्तामध्ये छान छान सूप आली आहेत, तर त्याच्यामध्ये पुष्पसूप पण आहेत आणि पुष्पशाक यांच्या भाज्या पण करायला सांगितल्या. तर आज आपण व्यवहारामध्ये मला वाटतं केळफुलाची भाजी आणि हादग्याच्या फुलांची भाजी असंच फक्त वापरलं जातं. तर आपल्याला या बाजारात आणायला हरकत नाही. मी दुकान काढलं की या भाज्या विक्रीला ठेवायचा का विचार करेन. पुन्हा एकदा मूलकाचे खूप योग हे ग्रंथात आलेले आहेत. आम्ही एक आर्टिकलच लिहिलं होतं. तर मूलकसिद्ध तेल पण आलेलं आहे. शुष्क मूलक, मूलक क्षार पण. फक्त मूलक क्षार करताना तो मुळा वाळवणे आणि जाळणे या गोष्टीला म्हणजे खरंच चॅलेंजिंग आहे. नाहीतर मूलक क्षार हे अतिशय इफेक्टिव्ह आणि खूप ट्रकभर मुळे घेतले तर ते वाळून खूप कमी होतात. तेव्हा मूलक क्षार हे एक चॅलेंजिंग औषध आहे.
पण मूलक सूप आणि त्याला कुठलं मूलक वापरावं, सुश्रुताचार्यांनी पण मूलक सूपाचे, मूलक युषाचे जे गुण सांगितले हे मला वाटतं आपण सगळेजण युष म्हटल्यावर फक्त मुद्गयुष असं जे आपल्या डोक्यात येतं त्याच्याऐवजी व्यवहारात आपण लगेच ॲप्लिकेशन करू शकतो. आरशामध्ये नवनीत नागकेशर आपण देतो, तर नवनीत तिल असं पण अनेक जण देतात. पटकन मसूर सूप असा त्यांनी हे वापरलाय, ते मनात येतं असं नाही. पलांडू आणि गृंजनक, लाल कांदा आणि पांढरा कांदा, तर कशाही बरोबर पण पलांडू वापराच. त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही खडामध्ये, युषामध्ये, यवागूमध्ये कशाच्याही संयोगात एकटा वापरा, कसाही वापरा, पण पांढरा कांदा वापरा. तर हेही लक्षात ठेवण्यासारखं आहे. आहार्य योग असं म्हणताना औषधी संस्कृत आहारामध्ये खूप छान ही गोष्ट मिळाली. प्रमेहामध्ये त्रिफळा कल्कामध्ये पाणी घालून उन्हामध्ये 3 दिवस ठेवायचं. ते जे पाणी आहे त्याच्यात चणकाची, हरभऱ्याची पुरचुंडी टांगून ठेवायची अहोरात्र आणि ते हरभरे खायचे. हे प्रमेहाला खूप मोठा चांगला सिद्ध योग. ऐकायला खूप साधी गोष्ट आहे, त्रिफळ्याच्या पाण्यामध्ये बांधलेले हरभरे भिजवलेले. पण गौरीच्या हळदी कुंकाला, चैत्रगौरीच्या हळदी कुंकाला जी हरभऱ्याची ओटी भरतो ते त्रिफळा साध्या पाण्यात भिजवतो, ते त्रिफळ्याच्या काढ्यात भिजवले. काढा नाहीच केलेला इथे, कलकात वाळे ठेवलेला, एक प्रकारचा हिमच झाला किंवा उन्हात ठेवलं म्हटलं तर फांट झालं म्हणूया फार तर हे करून बघण्यासारखं आहे. म्हणजे प्रमेहाच्या माणसाला जर जाता येता हरभरे खायला सांगितले मूठभर तर काही सुख दुखत नाही आहे ना तेव्हा त्याला, तर हे करून बघायला हरकत नाही. तुमच्यापैकी कोणी केलं असेल तर मला ऐकायला आवडेल की वापरले आणि चांगले रिझल्ट्स मिळाले. तसे काढावे तसे खूप योग आहेत, पण मला असं वाटतं की रेडी टू कुक आणि रेडी टू ईट असं फूड देण्यापेक्षा याला स्वयंपाक असं म्हटलं जातं. तेव्हा आपण सगळेजण माझ्यासकट आपण अजून याच्या संबंधी अभ्यास आपला आपण केला तर अशा आपल्याला पानोपानी खूप कल्पना मिळणार आहेत आहारातल्या. सरांचं असं जसं म्हणणं असायचं की कुठल्या कुठल्या क्षेत्रात आपण काय करू शकतो, तर तसं इथे एकत्र करायचा प्रयत्न केला आहे की याला आपण एक व्हिजन म्हणूया किंवा पुढचा प्लॅन म्हणूया किंवा स्वप्न म्हणूया की आयुर्वेद आहार हा आपण चालूच आहेत गोष्टी. एज्युकेशन याच्यात आपण बघितलं कोर्सेस चालूच आहेत, पण आपण कुठपर्यंत नेऊ शकतो. आज फूड आणि केटरिंग किंवा हॉटेल मॅनेजमेंटचे व्यवसाय आहेत, तिथे आयुर्वेदिक आहाराविषयी कोणाला काहीही सांगितलं जात नाही. जसं स्कूल एज्युकेशन लेवलला आपण एज्युकेट केलं आहे तसं आपण त्यांना जर यातल्या काही आज ट्रेंडी फूडमध्ये ते काय वाटेल ते करतात. आईस्क्रीम पण तळलेलं मिळतं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, बरोबर. तर असे काहीतरी विरुद्ध आणि आरोग्याला अपायकारक त्यांनी फॅशनच्या नावाखाली, प्रयोगाच्या नावाखाली करण्यापेक्षा जे आरोग्याला पूरक अशा जर काही गोष्टी आपण आयुर्वेदातल्या देऊ शकलो जगाला, तर या सगळ्या अभ्यासक्रमांमध्ये आपल्याला आयुर्वेदाचा समावेश करणं शक्य आहे. उद्याला हॉस्पिटल्समध्ये जसे डायटिशियन मॉडर्न्स आहेत तसे आयुर्वेदाचे सगळीकडे असणं, स्वतंत्र ही आयुर्वेदिक कन्सल्टंट फॉर काय स्वास्थ्य रक्षण, वेलनेस क्लिनिक जशी निघायला पाहिजे तसे स्वास्थ्य रक्षक आहार सल्लागार, की तिथे फक्त तुमच्या डाएटचा सल्ला मिळतो, बरोबर. आज तुमच्या जिममध्ये तुम्हाला किटो डाएट घ्या, प्रोटीन डाएट घ्या, कुठलं हेल्थ ड्रिंक घ्या, ज्या कुठल्या पावडरी मिसळून खायला सांगितल्या जातात ना त्याच्यात अग्नीचा विचार आहे. मला कोणाला नावं ठेवायचा, क्रिटिसाइज करायचा हेतू नाही आहे, पण आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे की आयुर्वेदाच्या पचनाच्या, अग्नीच्या आणि रसाद रक्तमवाल्या ज्या काही आहार परिणमनाच्या, धातू पोषणाच्या ज्या सगळ्या सिद्धांतिक बाबी आहेत त्यांचा काही विचार कुठे दुरान्वयाने केलेला असतो असं होत नाही. तर काही वर्षांपूर्वी पेडसे सरांनी सांगितलं की मला वाटतं मुंबईच्या SNDTमध्ये आहाराचा कोर्स चालतो, तिथे सरांनी अशा प्रकारच्या काही आयुर्वेदीय दृष्टिकोनातनं संकल्पना त्यांना सुचवायचा अभ्यासक्रमात प्रयत्न केला होता. हा अतिशय स्तुत्य भाग आहे की सूप म्हटलं तरी सुद्धा आत्ता कुठे थोडंसं आपल्याला लेमन कोरिअंडर सूप काय त्याच्यामध्ये आपली कोथिंबीर आणि लिंबूच आहे ना, तर आपल्याकडे ज्या एवढ्या सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत तेव्हा एक असं स्वप्न आहे की सगळ्या हॉटेलमध्ये जसं आज जैन म्हणून मेनू कार्डवर एक जैन फूड म्हणून वेगळा एक कॉलम असतो तसा आयुर्वेदिक असा म्हणून एक कॉलम असेल आणि आयुर्वेदातल्या काही सगळीकडे सर्वदूर प्रचलित झालेल्या रेसिपीज तिथे आपल्याला उपलब्ध असतील योग्य पद्धतीने केलेल्या. आज आपण जगभरातला प्रवास, जगभरातलं हॉटेलमधलं खाणं, जगभरातल्या लोकांच्या सवयी बदलू शकत नाही आहोत, पण त्यातल्या त्यात जे काही आपण बदलू किंवा करू शकतोय त्याच्यात आपलं योगदान द्यायला काय. हॉटेलं बंद करा आणि घरात बसून जेवा असं तुम्ही आणि मी रस्त्यातनं पदयात्रा काढून सांगितलं आणि लोकांनी ऐकलं असं होणार नाही आहे.
तर आज निदान जे खात आहेत ते तरी त्यांना चवीचे खाणार, त्याला केप्रं देणार, अशा चालीवर आपण आरोग्याचे खाणार, त्याला आयुर्वेद देणार, अशा अर्थाने जर काही प्रचलित करू शकलो तर मी आता इथे लिहिलंय तसं की फूड इंडस्ट्रीमध्ये आपल्या चितळे बंधू किंवा बिकानेरसारख्या आपल्या जर चेन्स असतील की ज्याच्यात आपल्या सगळ्या रसाला पूप आणि जे जे पदार्थ आपण उपलब्ध, मोदक लहान मुलांचे जे उपलब्ध करून देऊ शकू का, हॉटेल्समध्ये उपलब्ध असेल का, आपल्या एअरपोर्टला जी फूड कोर्ट आहेत तिथे कुठे आयुर्वेदातलं काही मिळत नाही आहे, आपल्या कोपऱ्यावरच्या गणेश भेळमध्ये एक आयुर्वेदाची भेळ की जिथे साळीच्या लाया आणि डाळिंबाचे दाणे, भिजवलेले मूग आणि आवळ्याचे काप घातलेत, तर हरकत नाही आहे ना काही, असं विचार करायला काय हरकत आहे. तर काहीच नाही तर भेळेचं दुकान, असं आपण चांगले वैद्य होऊन असे काही करा असं मला याच्यात मुळीच थट्टेने सांगायचं नाही आहे. मला असं वाटतं की माझं शुद्ध हेतू समजण्या इतकी प्रगल्भ इथली सगळी श्रोते मंडळी नक्की आहे. तर तेव्हा 5 स्टार हॉटेलपासून फूड इंडस्ट्री, केटरिंग आणि सगळ्या ठिकाणी ही जी आहार क्रांती म्हणून गव्हर्नमेंटने इनिशिएटिव्ह घेतला आहे, तर तो दिवस कदाचित दूर नसेल की ज्या वेळेला जगभरामध्ये या प्रकारच्या स्टारबक्समध्ये पण आयुर्वेद हेल्थ ड्रिंक या नावाखाली टायटल लावून, नुसतं हिबिस्कस टी या नावाने नको, तो अनेक देशांमधला प्रचलित म्हणून नाही, आपल्या ग्रंथातल्या ज्या कल्पना आहेत तो आपलं शीर्षक लावून आयुर्वेदी आहार या पद्धतीने या गोष्टी जर पोचतील. बाकी पब्लिकेशनमध्ये 71 पुस्तकांची यादी आहेच, याखेरीज आपण आत्ता म्हणतोय तशी कंपायलेशन्स, कोशाच्या एकेका द्रव्यावरून, एकेका विकारावरून केलेल्या ज्या काही वेगवेगळ्या पुस्तिका, असा भाग तर आपण नक्की करू शकणार आहोत. रिसर्चमध्ये आज मोठमोठ्या देशांमधला सगळा फोकस हा गट ब्रेन ॲक्सिस याच्यावर जो चालू आहे, तर त्याच्यामध्ये पण आपल्याकडे खूप चांगले विचार आहेत. कोलॅबोरेशन करावं का नाही, इंटिग्रेशन करावं का नाही, याच्याविषयी मतमतांतर असतील. जगात चाललेल्या गोष्टी आपण थांबवू शकत नाही, तिथे आपण काय, आपलं शास्त्र कुठे उभं राहणार आहे, हा विचार आपण करावा. काही वेळेला असं होतं की शास्त्र बाजूला राहतं, शास्त्राची स्थापना करायची ऐवजी सेल्फ एस्टॅब्लिशमेंट याच्यावर जास्ती भर दिला जातो. तर आपल्याला याबाबतीतही थोडा विचार नक्की करावा लागेल आणि हे सगळं प्रचलित व्हावं म्हणून जर काही ज्या पद्धतीने पुस्तिका असू देत, प्रदर्शनं असू देत, प्रचार प्रसार असू देत, हे आपल्याला नक्की करणं शक्य आहे. आज आपण एवढा सगळा भाग बघायचा प्रयत्न केला. मी म्हटलं तसं मूलद्रव्य सगळं ग्रंथातलं होतं, यातलं जे चविष्ट असेल त्याचं सगळ्याचं श्रेय आचार्यांना आणि या आचार्यांचं बोट धरून मी वाट चालताना ज्या गुरुमंडळींनी प्रकाश दाखवला त्यांचं आहे. एखाद्या जे काही तिखट मीठ कमी पडलं असेल तर तो माझा भाग आहे असं नक्की लक्षात घ्या आणि त्याबद्दल मला क्षमा करा. सरांच्याकडे आम्ही वामनाच्या मंदिरात बसून अभ्यास करायचो. आमचे तास झाले ते कोलटकर सरांकडे वामन मंदिरात बसून झाले. तर वामनाचे जे 3 पाय आहेत, 3 पायांनी त्यांनी बळीराजाला जे काही सगळं त्रिकाल, त्रिवर्ग किंवा आपण स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ असं व्याप्त केलं असं म्हणू. आपलं जे सूत्र आहे, शास्त्रम ज्योती प्रकाशार्थम दर्शनम बुद्धिरात्मनः ताभ्याम भिषक सुयुक्ताभ्याम चिकित्सन नापराध्यती, मला असं वाटतं हे ते 3 पाय आहेत. तेव्हा शास्त्राची ज्योती, शास्त्राचा अभ्यास हे पहिला पाय आहे, बरोबर. त्याच्यानंतर त्या शास्त्राने सांगितलेल्या, आगमप्रमाणाने, संहितेने सांगितलेल्या सगळ्या वचनांवर मी केलेलं मंथन, मी केलेलं मनन, माझ्या बुद्धीने, माझ्या स्वाध्यायातनं त्यातनं जे लोणी काढलं असेल तर माझा दुसरा पाय असेल. आणि शास्त्र आणि माझं मनन याचा मी जेव्हा चिकित्सेमध्ये, स्वास्थ्य रक्षणामध्ये, माझ्या वैयक्तिक आरोग्यासाठी जो वापर केला असेल, ती सुयुक्त अभ्याम, ताभ्याम या दोन्हीच्यासाठी जी सुयुक्तीपूर्वक जी योजना असेल, तर हा तिसरा पाय असेल. तर आपल्याला असं वाटतं की या तिन्हीतनं आपल्याला त्रिवर्ग, जो आयुर्वेदात धर्म, अर्थ, काम या त्रिवर्गाचं साधन करायला सांगितलं तर ते करणं शक्य होईल. हे करत असताना एका विद्यार्थिनीकडनं एक पटकन शब्द आला की ठीक आहे इंडस्ट्री वगैरे, पण मग त्याच्यामध्ये एथिकल भाग. तर मला एकदम असं लक्षात आलं की हा सगळा ईचा जमाना आहे. तर इथेही पुन्हा 3 ई आहेत, एज्युकेशन, इकॉनॉमी आणि एथिक्स. तर धर्माच्या आधाराने अर्थ आणि कामं अशी जिथे आपल्याकडे मूलभूत आपल्या सगळ्या तत्वज्ञानाची संकल्पना आहे, तिथे आज असं होत आहे की शास्त्र बाजूला राहून नुसत्या शास्त्राच्या नावाखाली व्यापार होतोय. तर मला असं वाटतं मग शास्त्रीय अभ्यास केलेल्या लोकांचीही जास्ती जबाबदारी आहे की शास्त्रही रूढ होईल आणि त्याच्या आधाराने आपल्याला स्वास्थ्य रक्षण जगाचं करता येईल. आमच्या रसशास्त्रासाठी जे वचन वापरलं जातं, सिद्धे रसे करिष्यामी निर्धारित जगदम जगत,
मला अभ्यास करताना अशी गंमत वाटली की हे रस आहे तो तिथे रस शब्दाचा अर्थ पारा म्हणून वापरला आहे, पण आम्ही आमच्या सिलेबसमध्ये पहिल्या तासाला विद्यार्थ्यांना रस शब्दाचे विविध अर्थ असं सिलेबसचा मुद्दा. मग रस म्हणजे षड्रस, रस म्हणजे आहार रस, शृंगारादी 9 रस, रसो वै आत्मा, आत्मा म्हणजे रस, असं सगळं जे काय फाडफाड शिकवतो त्याच्यामध्ये आहार रस असा एक अर्थ आहेच. तर या अर्थाने मला असं वाटतं या व्याख्यानाच्या विषयाच्या संदर्भात जर अशी रससिद्धी आपल्याला आरोग्यपूर्ण आयुर्वेदाच्या आहार योजनांची करता आली तर मग सिद्धे रसे करिष्यामी निर्दारिद्र्यगदम जगत हे वचन याही संदर्भात लागू नक्की आपल्याला करता येणार आहे. आता निर्दारिद्र्य हे दारिद्र्य कोणाचं दूर होणार आहे तर ते आता रोगरूपी दारिद्र्यही दूर होणार आहे. आणि कोल्हटकर सर नेहमी म्हणायचे की पैसे मिळवून दरिद्री राहा असं कुठेच आपल्या ना धर्मात शास्त्रात कुठे सांगितलं आहे ना आयुर्वेदाचंही म्हणणं आहे. तर तेव्हा अर्थार्जन हे आयुर्वेदाच्या साह्याने नक्की करायचं आहे. ते करत असताना त्याचा जो मार्ग आहे तो धर्माधिष्ठित असणं एवढंच मला असं वाटतं धर्मचैतन्य परंपरेतनं आपल्याला शिकता आलेलं आहे आणि ते आपण नक्की पाळणार आहोत. मग याला कुठे काही अपवाद असायचं कारण नाही. तर तेव्हा या E3 बरोबर म्हणजे एज्युकेशन, इकॉनॉमी आणि हे एथिक्सच्या आधाराने करणं हे E3 पाळत असतानाच कुठेतरी आपण आयुर्वेदाचा अभ्यास करतो आहोत म्हणून आपला हळूच आपल्याही नकळत E4 मध्ये नक्की प्रवेश होणार आहे. फक्त आपण द्रव्यतः या भौतिक स्तरावर आदिभौतिक स्तरावर नक्की राहणार नाही आहोत. आपल्याला चरकाचार्यांनी नैष्ठिकी चिकित्सा करणाऱ्या वैद्यालाच वैद्य म्हटलेलं आहे, प्राणाभिसर वैद्यापर्यंत फक्त न राहता. तर आपण जर विचार केला तर पुनर्जन्माला काय कारण आहे याच्यामध्ये जो चरकाच्या शारीरस्थानातला श्लोक आहे त्याच्यामध्ये रजस्तमोभ्यामी मनोनुबद्धम ज्ञानम विना तत्र ही सर्व दोषाः गतिप्रवृत्त्योस्तु निमित्तमुक्तम मनस सदोषम बलवच्च कर्म. आता सदोष मन आहे आणि अन्नमय जर मन असेल तर ते मनाचं सदोषत्व घालवायला अन्नमय मन असल्यामुळे अन्ना इतकं उत्तम औषध नाही. तेव्हा द्रव्यभूत अन्न आणि अद्रव्यभूत असा जो काही त्याने सत्याबुद्धीचा सतामोपासनम हा मार्ग सांगितला हे आपण नक्की करू शकतो. तिथे मग त्या मन बुद्धीच्या आणि अंतःकरण चतुष्टयाच्या आहाराचा विचार आपल्याला करता येईल. सूक्ष्मात जाण्याच्या अगोदर किंवा आपल्या हातातली आणि व्यवहारातली जी गोष्ट आहे स्थूल आहारद्रव्यांची तिथे आपण नक्की खूप व्यापक जबाबदारी पेलू शकतो. तेव्हा शुद्ध आयुर्वेदाबरोबर पूर्ण आयुर्वेदाचा आपण विचार करून याच्यात नक्की योगदान देऊ शकतो असं मला वाटतं. ही पूजा ही अहम वैश्वानरो भूत्वा असं म्हणलेल्या आपल्याच वैश्वानर रूपी कन्हैयालालचीच ती पूजा असेल आणि आपल्याकडे कोणतीही जी भोजनाची सुरुवात आहे ती प्रार्थना न करता होत नाही. आपल्या आयुर्वेदातल्या सुद्धा भोजनविधीमध्ये तर्पयित्वा पितृन देवान अतिथीन बालकांगुरून पहिलं तर्पण करायला सांगितलं. आज आपण त्या सगळ्या गोष्टी दुर्दैवाने विसरत चाललो. कोणाच्याही कडे अशा प्रकारच्या गोष्टी खूप कमी घरात होतात, कमी ठिकाणी, खूपच कमी. म्हणजे आता पर्सेंटेज काढायचं झालं तर 0.05 असेल का नाही माहिती नाही, पण आपण या गोष्टी पुन्हा नक्की करू शकतो असं मला वाटतं. रसशब्दाचा एक अर्थ रस वाटणे, इंटरेस्ट वाटणे असा पण आहे. काहीही रस नव्हता आणि एकदम निरस वाटायला लागलं असं होण्यापूर्वी आणि बोलाची चकडी बोलाचाच भाता असं न होता जेवायची वेळ आहे ती तुम्हाला सगळ्यांना सांभाळताही यायला पाहिजे असा विचार करूया. आणि मग आवडलं नाही आहे म्हणून रसशय्या जीर्णावर दिवा स्वप्नवाची चिकित्सा तुम्ही सुरुवात करायच्या अगोदर मला असं वाटतं माझी ही थोडीशी लांबलेली आहार योजनेची जी बाब आहे ती आपण थांबवू. धन्यवाद.